नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अंजनी अकॅडमीमध्ये आपलं सर स्वागत आहे. मी विशाल विठ्ठलराव काजळे आणि आज आपल्याला पाहायचा आहे ऑगस्ट महिन्याचा फास्ट ट्रॅक व्हिडिओ. ठीक आहे, फास्टमध्ये ऑगस्ट महिन्याला आपण कव्हर करूया. मोठा व्हिडिओ पाहिला आपण, आता फक्त एकदा स्पीडमध्ये पाहून घेऊ. तर सुरू करूया आजचा लेक्चरला भाग. पहिल्या नेमणुका आणि नियुक्त्या. ऑगस्ट महिन्यामध्ये जेवढ्या नेमणुका आणि नियुक्त्या झाल्यात ना, एक एक पाहूया. त्यातली पहिली आहे भारताचे माजी सरन्यायाधीश राहिलेले आहेत 48वे. त्यांचं नाव आहे M.V. रामना. ठीक आहे, यांची नियुक्ती झाली. कुठं झाली? एक मध्यस्थ म्हणून त्यांची नियुक्ती झाली. एक पॅनल आहे सिंगापूरमध्ये, इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटर. ठीक आहे, सिम कार्ड. ठीक आहे, सिम कार्ड नसतं का मोबाईलचं, तसं लक्षात ठेवा. सिम कार्ड इंटरनॅशनल मेडिएशन सेंटर. ठीक आहे, सिंगापूरचं इंटरनॅशनल मेडिएशन सेंटर आहे सिम कार्ड. असं जरी लक्षात ठेवलं तरी तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, 48 सरन्यायाधीश M.V. रमन्ना यांची नियुक्ती सिम कार्डमध्ये. सिम कार्ड जरी म्हणले तरी चालतंय, कारण लक्षात ठेवायचं आपल्याला काही जरी असलं तरी. तर मध्यस्थ पॅनलचे सदस्य म्हणून नियुक्ती झाली. ठीक आहे, अध्यक्ष नाही तर सदस्य म्हणून. आणि अध्यक्ष कोण आहेत? तर त्याचे अध्यक्ष आहेत जॉर्ज लिम. यांनी त्यांचं स्वागत केलंय. किती? 29 ऑगस्ट 2023 रोजी. ठीक आहे, आपल्याला फक्त नियुक्ती पाहिजे. आपली व्यक्ती आहेत, भारताची व्यक्ती आहेत, त्यांची कुठेतरी नियुक्ती झाली मोठ्या पदावर, तर ते आपल्यासाठी महत्वाचं असतं. ठीक आहे, ही पहिली नियुक्ती. दुसरी नेमणूक आहे संजय कुमार अग्रवाल. यांची नेमणूक कुठे झाली आहे? 1 लाईन मध्ये लक्षात ठेवा. तर यांची केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. ठीक आहे, एक असतं प्रत्यक्ष कर डायरेक्ट टॅक्स आणि एक असतं अप्रत्यक्ष कर. ठीक आहे, तर त्यातलं अप्रत्यक्ष कराचे जे मेन असतात हेड पूर्ण भारताचे, त्याचे अध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती झाली. ठीक आहे, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाच्या अध्यक्षपदी यांची नियुक्ती झाली. नाव काय? संजय कुमार अग्रवाल. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि पूर्वी विवेक ज्युरी होते आणि आयोगाने विवेक ज्युरी यांच्यावर प्रश्न विचारून झाला आयोगाचा. ठीक आहे, लक्षात ठेवा. म्हणजे ही नेमणूक महत्वाची आहे, कारण हे पदच असं आहे की भारतीय दृष्टीने फार महत्वाचं पद आहे. म्हणजे आपल्या पूर्ण भारताचे केंद्रीय अप्रत्यक्ष कर आहे का, त्याचे मेन बॉस हे असणार. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता सचिन तेंडुलकर यांची निवडणूक आयोगाचा नॅशनल आयकॉन म्हणून नियुक्ती झाली. ठीक आहे, कोणतं? भारतीय निवडणूक आयोग. म्हणजे कोणतं? केंद्रीय निवडणूक आयोग. त्याचे ते नॅशनल आयकॉन असतील. म्हणजे निवडणुकीविषयी लोकांना जागरूक करणे, त्यांना माहिती देणे, मतदान करण्याला प्रोत्साहन करणे, विविध प्रकारे माहिती पोहोचवणे, याच्यासाठी ते नॅशनल आयकॉन म्हणून निवडतात. तर ह्यांची नियुक्ती आता झाली. आणि ह्याच्या आधी ऑलरेडी आपण पाहिले, हे महाराष्ट्राचे स्माइल अँबॅसेडर आहेत आणि हँड अँबॅसेडर पण आहेत. हे ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले, मागच्या मंथमध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवा. ह्यांची 3 ठिकाणी नियुक्ती झालेली आहे अँबॅसेडर म्हणून. स्माइल अँबॅसेडर, हँड अँबॅसेडर आणि आता भारतीय निवडणूक आयोगाचे नॅशनल आयकॉन. ठीक आहे, लक्षात ठेवा. न्यायमूर्ती सुभाषिष तलपात्रा यांची नियुक्ती झाली आहे. कुठं? तर ओडिशा उच्च न्यायालयाचे 33वे मुख्य न्यायाधीश म्हणून यांची नियुक्ती झाली. काय नाव काय त्यांचं? न्यायमूर्ती सुभाषिष तलपात्रा. ठीक आहे, काही उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जे असतात ना, त्यांची नियुक्ती काही बघावं लागतात आपल्याला, कारण आयोगाने ऑलरेडी 1 लाईन मध्ये असे प्रश्न विचारलेले आहेत. सरळ सेवेला तर डायरेक्ट असतात, पण एमपीएससी मध्ये ग्रुप बी, ग्रुप सी साठी हे प्रश्न महत्वाचे असतात. ठीक आहे, ओडिशाचे 33वे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे सुभाषिष तलपात्रा यांनी. आणि ओडिशाचे राज्यपाल कोण आहेत? गणेशी लाल. हे इथे तुम्ही दोन्ही फोटोमध्ये पाहू शकता. ठीक आहे, नेक्स्ट आहे न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव. यांची नियुक्ती कुठे झाली आहे? तर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण NGT अध्यक्षपदाचा पदभार त्यांनी 23 ऑगस्ट रोजी स्वीकारलाय. तर NGT नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल असतं की जे आपले हरित लवादासंबंधी म्हणजे जमिनी, म्हणजे आपले जे वन संपत्ती वगैरे असतात ना, ते सगळे वाद इथे जातात ह्या ट्रिब्युनलमध्ये, ह्या न्यायालयामध्ये. त्याचे अध्यक्ष कोण आहेत? न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव यांची नियुक्ती झाली. ठीक आहे, पाठीमागच्या महिन्यामध्येच पाहिलं होतं आपण की न्यायमूर्ती शिवकुमार सिंग यांची प्रभारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली पाठीमागच्या महिन्यात. पण ह्या महिन्यामध्ये डायरेक्टली अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. हे प्रभारी होते आणि हे डायरेक्ट झाली. ठीक आहे, न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव. नेक्स्ट आहे आता राष्ट्रीय हरित प्राधिकरण काय? नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल NGT. 18 ऑक्टोबर 2010 रोजी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची कायदा 2010 अंतर्गत स्थापना करण्यात आलेली. ठीक आहे, 2010चाच कायदा आहे आणि स्थापना 2010ची. तर ह्याचं कार्य काय असतं की पर्यावरण संबंधित कोणत्याही कायदेशीर अधिकारांच्या अंमलबजावणीसह पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाशी संबंधित प्रकरणे हाताळणे. म्हणजे पर्यावरण संबंधित काही जरी प्रकरण असतील न्यायालयीन कारवाईमध्ये, तर सगळे हँडल हे करतात. ठीक आहे, त्याच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली. नीलकंठ मिश्रा यांची नियुक्ती झाली, पण अंशकालीन म्हणजे अर्धकालीन. पूर्ण नियुक्ती नाही झाली, फक्त अर्धीच नियुक्ती झाली. ठीक आहे, तरी पण ते नियुक्त आहेत. तर केंद्र सरकारने नीलकंठ मिश्रा यांची भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया UDI चे अर्धवेळ अध्यक्ष म्हणून ऑगस्ट 2023 मध्ये नियुक्ती केली. किती? अर्धवेळ म्हणजेच अंशकालीन. दोन्ही शब्द एकमेकाला समानार्थी. ठीक आहे, अंशकालीन, अर्धवेळ. ठीक आहे, नीलकंठ मिश्रा. ओके, 1 लाईन मध्ये लक्षात ठेवा. आदिल सुमारेवाला. आता ह्यांना पाठीमागच पाहिलं आपण मागच्या महिन्यामध्ये की 2021-22 इयर लक्षात ठेवा, 21-22 श्री शिवछत्रपती क्रीडा जीवन गौरव पुरस्काराने यांचा सन्मान करण्यात आलाय आणि ह्या पुरस्काराची रक्कम ह्या वर्षी वाढवण्यात आली. ठीक आहे, तर ह्यांची नियुक्ती झाली आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर. तर वर्ल्ड ॲथलेटिक कार्यकारी मंडळाच्या 4 उपाध्यक्षांपैकी एक म्हणून यांची नियुक्ती झाली. ठीक आहे, वर्ल्ड ॲथलेटिक कार्यकारी मंडळ
इथं एक अध्यक्षाच्या 4 उपाध्यक्ष असतात, त्यापैकी ही एक म्हणून ह्यांची आता नियुक्ती झाली. म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरची नियुक्ती आणि ही महत्वाची. आणि हे 2 वेळेस व्यक्तिमत्व चर्चेत आलंय, एक तर हा पुरस्कार आणि आता ही नियुक्ती. ठीक आहे, नाव लक्षात ठेवा, आदिल सुमारीवाला. ओके, आता इथपर्यंत झाल्या ऑगस्ट महिन्याच्या नियुक्ती आणि नेमणुका. आता पाहिजेत ऑगस्ट महिन्यात झालेल्या निधन वार्ता, एक फास्ट मध्ये घेऊ. त्यातले प्राध्यापक हरी नरके यांचं निधन झालंय. ह्याच्यामध्ये तुम्हाला 3च गोष्टी महत्वाच्या असतात. एक तर त्यांचं क्षेत्र कोणतं आहे, तर हे कोण आहेत, तर हे ज्येष्ठ विचारवंत संशोधक लेखक आहेत. ठीक आहे, प्राध्यापक पण आहेत, लेखक आहेत. त्यांचं निधन झालं, हे महाराष्ट्राचं व्यक्तिमत्व आहे. ओके, तर जन्म तळेगाव दाभाडे येथे झालाय, निधन ऑगस्ट महिन्यामध्ये झालंय. संपूर्ण आयुष्य पुरोगामी चळवळीसाठी काम केलंय, महात्मा फुले यांच्यावर संशोधन करून त्यांनी लेखन केलंय. ठीक आहे, तर समानता परिषदेच्या माध्यमातून ओबीसीच्या प्रश्नावर त्यांनी वारंवार आवाज उठवलाय. ठीक आहे, हे त्यांचं कार्य झालं. नंतर महाराष्ट्र मागासवर्गीय आयोगात ते सदस्य राहिलेले आहेत आणि मराठी अभिजात भाषा करण्यासाठी नियुक्त केलेल्या रंगनाथ पाटरे समितीचे ते प्रमुख समन्वयक राहिलेले आहेत. ह्या 2 ठिकाणी त्यांनी महत्वाचं कार्य केलेलं आहे. ठीक आहे, हे एवढं पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, प्राध्यापक हरी नरके यांचं या महिन्यामध्ये निधन झालंय. नामदेव धोंडो महानोर, आता हे सगळं म्हणजे आपल्याला ह्यांच्या कविता पण होत्या आपण शाळेमध्ये असताना, तर ह्यांचं ह्या महिन्यामध्ये निधन झालंय आणि ही ऑगस्ट महिन्यातली सर्वात महत्वाची निधन वार्ता आहे. सगळ्यात महत्वाचं व्यक्तिमत्व महाराष्ट्राचं. तर ज्येष्ठ साहित्यिक आणि कवी नामदेव महानोर यांचं निधन झालंय. किती? 3 ऑगस्ट रोजी. तुम्ही इथं तारीख जरी लक्षात ठेवली तरी फायद्यात राहाल. 3 ऑगस्ट लक्षात ठेवा. 81 वर्षी निधन झालंय त्यांचं. तर ते पुण्यातील रुबी हॉलमध्ये जरी निधन झालं असलं, ते प्रॉपर औरंगाबादचे आहेत, म्हणजे छत्रपती संभाजीनगरचे, त्यावेळेस औरंगाबाद. तर ते महाराष्ट्राचे रानकवी म्हणून ते प्रसिद्ध आहेत, कारण त्यांच्या कविता सगळ्या रानावर किंवा वनावर हे होत्या, जास्त इन्स्पायर होत्या. ठीक आहे, जन्मगत झालाय कविता संग्रह. त्यांचे कविता संग्रह वगैरे नाही, हे फक्त एकदा वाचा आणि सोडून द्या. आपल्या नोट्समध्ये आहेत ना, ते फक्त एकदा वाचायचे आणि सोडून द्यायचे. यांचं निधन झालंय, त्यांचे महत्वाचे कविता संग्रह काय, पुस्तकं वगैरे वगैरे सगळं. ठीक आहे, तर अजून एक लक्षात काय ठेवायचं असतं कधी निधन झालेल्या व्यक्तीविषयी, तर त्यांचे पुरस्कार आणि त्यांचं कार्य. ठीक आहे, तर आता त्यांचं अजून एक लक्षात ठेवा, विधान परिषदेवर 2 वेळा राज्यपाल नियुक्त आमदार राहिलेले ते 78, 84 आणि 90 ते 95. त्यांनी 2 वेळेस विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून काम केलंय. ठीक आहे, हे एक त्यांचं म्हणजे वेगळं काहीतरी वैशिष्ट्य आहे, लक्षात ठेवा. आता त्यांनी भेटलेले पुरस्कार, सगळ्यात महत्वाचा पॉईंट, आयोगाचा प्रश्न इथंच फिरतो. ठीक आहे, एक तर क्षेत्र आणि त्यांना भेटलेले पुरस्कार. त्यातला सगळ्यात महत्वाचा पुरस्कार आपला कोणता असतो? भारताचे जे 4 महत्वाचे पुरस्कार त्यापैकी कोणता? पद्मश्री. आणि आता हे स्वतः साहित्यिक होते आणि त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार भेटलाय. आणि साहित्य अकादमीला भाषा सगळ्याला माहिती आहे, संन्यासी. ठीक आहे, 22, 23, 24 6 म्हणजे साहित्य अकादमी 24 भाषा असतात. ठीक आहे, तर तो 2000 साली भेटलाय. 91 ला पद्मश्री भेटलाय. 85 ला महाराष्ट्र सरकारचा कृषीभूषण भेटलाय. पु ल देशपांडे काव्य पुरस्कार 2000, 2003 निसर्गरत्न पुरस्कार, 2004 कृषीरत्न पुरस्कार, 2011 जनस्थान पुरस्कार ह्या वर्षीचा आपण ऑलरेडी पाहिलाय. 2011 आनंद भालेराव पुरस्कार औरंगाबाद. 2013चा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार, हे महत्वाचा आहे. ठीक आहे, मराठवाडा साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार 2013 सालीच भेटलाय. आणि 14 साली भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जीवनगौरव भेटलाय. ठीक आहे, हे खालचे जीवनगौरव. ठीक आहे, 3 लक्षात ठेवा. आणि वरचे 2 पद्मश्री आणि साहित्य अकादमी पुरस्कार. मधले नाही जरी लक्षात ठेवले तरी चालतंय. ठीक आहे, CR राव यांचं पण नाव तुम्ही इकॉनॉमिक्स मध्ये ऐकलं असेल, बऱ्याच थिअरी आणि सिद्धांतमध्ये यांचं नाव तुम्ही ऐकलेलं आहे. यांचं निधन झालंय. तर ते इथं भारतीय अमेरिकन गणितज्ञ आणि संख्याशास्त्रज्ञ, म्हणजे मूळ भारतीय आहेत, अमेरिकेमध्ये जाऊन स्थायिक झालेले आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे अमेरिकेचं नागरिकत्व आहे. तर गणितज्ञ आणि संख्याशास्त्रज्ञ आहेत हे. ठीक आहे, तर आहे तुम्हाला इथे फसवण्यासाठी काय विचारल की तुम्ही यांचं नाव तुम्ही इकॉनॉमिक्स मध्ये ऐकलेलं असतं, थेरीमध्ये. ठीक आहे, तर मग ती इथं अर्थशास्त्रज्ञ पण देऊ शकतात, पण ते अर्थशास्त्रज्ञ नाही आहेत, हे गणितज्ञ आणि संख्याशास्त्रज्ञ आहेत. डॉक्टर CR राव यांचं निधन झालं वयाच्या 103व्या वर्षी 23 ऑगस्ट 2023 रोजी. 23/8/23. ओके, निधन झालंय. तर त्यांचं पूर्ण नाव काय? डॉक्टर कळेमपुडी राधाकृष्ण राव. ठीक आहे, KR राव. ओके, CR राव. ओके, लक्षात ठेवा. तर त्यांनी हे एवढे बॉन्ड वगैरे कार्य केलेलं आहे. नंतर त्यांना 14 पुस्तकांचे लेखक आहेत आणि 400हून अधिक जर्नल प्रकाशित केलेले आहेत त्यांनी. 19 देशातील विद्यापीठातून 38 मानद डॉक्टरेट भेटलेत त्यांना. किती? 38. 19 देशात, लक्षात ठेवा, हे स्टेटमेंट लक्षात ठेवा. 19 देश आहेत आणि 38 मानद डॉक्टरेट भेटलेत. फार मोठी गोष्ट आहे. आणि ह्याच वर्षी आपण पाहिलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पण डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आलेली. ठीक आहे, एक जपानचं युनिव्हर्सिटी आणि एक महाराष्ट्राची. तर यांना भेटलेले पुरस्कार. आता हे व्यक्तिमत्व ह्या वर्षी 2 वेळेस चर्चेत आलेत. का? तर त्यांना ह्या वर्षीचा इंटरनॅशनल प्राइज ऑफ स्टॅटिस्टिक्स म्हणजे ह्या संख्याशास्त्राचा पुरस्कार असतो आंतरराष्ट्रीय स्तरावरचा, हा नोबेल मानला जातो संख्याशास्त्राचा, तो ह्या वर्षी त्यांना भेटलाय. आणि लगेच त्यांच्या नेक्स्ट मंथ मध्ये त्यांचं निधन झालंय. म्हणजे हे व्यक्ती यांच्यावर प्रश्न येऊ शकतो. तर त्यांना भेटलेला पुरस्कार पद्मभूषण किती? 68 मध्ये. पद्मविभूषण 2001 मध्ये. म्हणजे मधले जे 2 पुरस्कार आहेत ना आपले, भारतरत्न सर्वोच्च आणि पद्मश्री 4 नंबरचा आहे, मधले दोन्ही पुरस्कार त्यांना भेटलेत, पद्मभूषण, पद्मविभूषण. ओके, अमेरिकेचे नॅशनल मेडल ऑफ सायन्स 2002 हे सगळ्यात महत्वाचं मेडल आहे. हे 3 तुम्हाला लक्षात ठेवायचे त्यांच्याविषयी. नंतर बाकीचे तुम्ही नुसते वाचून सोडले तरी चालतंय.
रॉयल स्टॅटिस्टिक सोसायटीचे गाय गोल्ड मेडल, गाय बरं का, गाय गाय गोल्ड मेडल. नंतर इंडिया सायन्स अवॉर्ड 2010, इंटरनॅशनल स्टॅटिस्टिक इन्स्टिट्यूट आंतरराष्ट्रीय महालनोबिस पुरस्कार, भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे श्रीनिवास रामानुजन पदक, शांती स्वरूप भटनागर पुरस्कार. हे पण आपल्याला सप्टेंबर महिन्यामध्ये आता पाहिजेत पुढं नेक्स्ट टाइम, त्याचं चेंज झालं आता थोडंसं. सांख्यिकी क्षेत्रातील नोबल मानले जाणारे इंटरनॅशनल प्राइज इन स्टॅटिस्टिक 2023, हे पहा इथं पुरस्कारामध्ये नाव आलंय यांचं, आणि आता ह्या वेळेस त्यांचं निधन झालंय दुर्दैवाने, तर इथे पण ते झाले. म्हणजे 2 वेळेस ह्या करंट अफेअर मध्ये त्यांचं नाव आलंय ह्या वेळेस. ठीक आहे, तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा, सगळे व्यवस्थित वाचा नोट्स मध्ये आपल्या, काय अडचण नाही. नितीन देसाई यांचं निधन झालंय. तर हे कोण होते, तर कला दिग्दर्शक आणि प्रोडक्शन डिझाईनचं काम करत होते ते. त्यांचं आता ह्यावेळेस त्यांनी आत्महत्या केली आहे. तर त्यांचा एनडी स्टुडिओ होता, त्यांचं निधन झालं. बस एवढंच लक्षात ठेवा, बाकी काय जास्त लक्षात ठेवायची गरज नाहीये. पुरस्कार वगैरे वगैरे काही नाही. ठीक आहे, फक्त ते कोणतं क्षेत्र होतं, काय होतं, नोट्समध्ये तुम्ही वाचून घ्या. बिंदेश्वर पाठक यांचं निधन झालंय. पण हे सगळ्यात महत्वाचे व्यक्तिमत्व आहे. का, तर टॉयलेट मॅन ऑफ इंडिया ही त्यांना उपाधी भेटली होती. त्यांनी एवढं काम केलं ना भारतासाठी, स्वच्छता करण्यासाठी, सफाईसाठी, तर ते काम महत्वाचं आहे. पूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले व्यक्तिमत्व आहेत, तर त्यामुळे यांचं महत्वाचं आहे. ठीक आहे, सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक आहेत बिंदेश्वर पाठक यांचं 15 ऑगस्ट 2023 रोजी निधन झालंय. सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक आणि सामाजिक कार्यकर्ते होते. ठीक आहे, टॉयलेट मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जात होते. ठीक आहे, तुम्ही पॅडमॅन चित्रपट पाहिला असेल अक्षय कुमारचा, तसं हे टॉयलेट मॅन ऑफ इंडिया होते. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं काय, ते भारतीय रेल्वेचे स्वच्छ रेल मिशनचे ब्रँड अँबॅसेडर होते. म्हणजे रेल्वे स्वच्छ करण्यासाठी ते ब्रँड अँबॅसेडर होते. आणि 2017 मध्ये त्यांचं एक पुस्तक आलं काय, द मेकिंग ऑफ लेजंड. हे सर्व सेवा भरतीला प्रश्न विचारून झालाय 2019-20 मध्ये. ठीक आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित त्यांचं पुस्तक प्रकाशित केलं 17 मध्ये. ठीक आहे, तर त्यांचं हे काम आहे उघड्यावर शौचास आणि हाताने सफाई कमी करण्यास महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या क्रांतिकारक सुलभ कॉम्प्लेक्स सार्वजनिक शौचालय व्यवस्था आणण्याचे श्रेय त्यांना जाते. आणि त्यांनी 69 मध्ये ही सुलभ इंटरनॅशनलची स्थापना केली. ठीक आहे, लक्षात ठेवा, पुस्तक, त्यांचं कार्य, बाकी काही नाही. नंतर निधन झालेल्या व्यक्तीचा आपल्याला पाहिजेत पुरस्कार. तर हे पुस्तक आहे द मेकिंग ऑफ लेजंड. ठीक आहे, 2017 साली प्रकाशित झालं. तर त्यांना भेटायला पद्मभूषण. ओके, 3 नंबरचा पुरस्कार आहे पद्मभूषण. म्हणजे भारतरत्न, पद्मविभूषण आणि पद्मभूषण हा 3 नंबरचा पुरस्कार आहे. सार्वजनिक प्रशासन आणि शैक्षणिक आणि व्यवस्थापनातील उत्कृष्टतेसाठी लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार भेटला 2017. एनर्जी ग्लोबल अवॉर्ड दुबई. ठीक आहे, इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर बेस्ट प्रॅक्टिसेस लिजंड ऑफ प्लॅनेट पुरस्कार, आंतरराष्ट्रीय भोजपुरी सन्मान, सामाजिक विकास क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी सरदार पटेल आंतरराष्ट्रीय पुरस्कार. बाकीचे नाही जरी लक्षात ठेवले तरी चालते, पण हा पुरस्कार विसरत नाही. पद्मभूषण आयोग तुम्हाला इथं बसू शकतं किंवा ऑनलाईन मध्ये आयोग तुम्हाला देईल ते. ठीक आहे, पद्मभूषण लक्षात ठेवा 91. आणि परत अजून एक वैशिष्ट्य असं होतं की ह्यांचा सन्मान फक्त भारतातच नाही तर पूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावर पण केलेला आहे. तर एप्रिल 2016 मध्ये न्यूयॉर्क शहराचे जे महापौर आहेत ना, बिल डी ब्लासिओ यांनी काय केलं, 14 एप्रिल 2016 हा दिवस बिंदेश्वर पाठक दिन म्हणून घोषित केला. का, तर त्यांचं कार्य तेवढं मोठं होतं. ठीक आहे, म्हणून 14 एप्रिल लक्षात ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती पण 14 एप्रिललाच असते. ठीक आहे, म्हणजे इंटरलिंक करून ठेवा, तारीख एकच आहे पण 2 महत्वाचे दिवस आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा. बिंदेश्वर पाठक दिन म्हणून घोषित केला कोणी, अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहराने. ओके, हे तुम्ही फोटोमध्ये त्यांचा फोटो पाहू शकता. मोहम्मद हबीब. आता हे प्रश्न घेण्यामागचं कारण असं आहे की आयोगाने आतापर्यंत असंच विचारलेलं आहे की महत्वाचे व्यक्ती आहेत त्यांचं नाव दिलंय, आपण जे वाचण्यात नाही आहेत, आणि त्यांचं फक्त क्षेत्र विचारले किंवा कोणत्या क्षेत्रात संबंधित आहेत. तर हे एक महान फुटबॉलपटू होते, त्यांचं ऑगस्ट महिन्यामध्ये निधन झालं. ठीक आहे, 1970च्या दशकातील भारतीय फुटबॉल संघाचे कॅप्टन राहिलेले ते. कॅप्टन राहिले, फक्त प्लेयर्स नाही तर कॅप्टन पण होते. महान फुटबॉलपटू आहेत मोहम्मद हबीब. त्यांचे ऑगस्ट 2023 मध्ये हैदराबादमध्ये निधन झालंय. 74 वर्षाचे होते ते, आणि ते पेले सोबत पण खेळले होते. हा बघा इथे पेले थे, आणि त्यांच्यासोबत खेळले होते भारतामध्ये मॅच. ठीक आहे, मागील काही वर्ष स्मृतिभ्रंश, डिमेन्शिया आणि पार्किन्सन सिंड्रोमशी ते झुंज देत होते. म्हणजे हे 2000 त्यांना झाले होते. त्यांचं निकनेम कोणतं होतं की आताच पाहिलं महाराष्ट्राचे रानकवी आपण महानोर यांना बघितलं पण आपण, तसं त्यांना बडे मिया या नावाने ओळखण्यात येतं. ठीक आहे, निकनेम पण लक्षात ठेवत जा, आयोग इथं पण येतं कधी कधी. त्यांना सगळ्यात महत्वाचं पुरस्कार, तर पुरस्कार पहिला आहे अर्जुन पुरस्कार 1980 साली. हाच महत्वाचा त्यांच्या सगळ्यात महत्वाचा अर्जुन पुरस्कार 1980. ईस्ट बंगाल भारत गौरव पुरस्कार आणि पश्चिम बंगाल सरकारचा बंगभूषण पुरस्कार, हे पश्चिम बंगालचा आहे. ठीक आहे, महाराष्ट्र भूषण आपला आहे तसा त्याचा पश्चिम बंगालचा पुरस्कार आहे बंगभूषण. ओके, मोहम्मद हबीब. नेक्स्ट जयंत महापात्रा यांचं निधन झालंय. तर ते इंग्रजी भाषेतील प्रख्यात साहित्यिक आणि कवी होते. ठीक आहे, हे स्टेटमेंट तुम्ही नावासहित हे स्टेटमेंट पाठ करायचं. जयंत महापात्रा कोण होते, इंग्रजी भाषेतील प्रख्यात साहित्यिक आणि कवी होते. आणि त्यांच्या नावावर एक असा रेकॉर्ड आहे की आयोग आहे ना, ते फक्त रेकॉर्ड विचारतं किंवा पहिले काहीतरी आहे, ह्यांचं विशेष काहीतरी आहे. तर चालू घडामोडी म्हणजे काय, तर काहीतरी विशेष घडलंय म्हणून ते आयोगाने विचारले. ठीक आहे, तर आपण तिकडे लक्ष नसतं आपलं उगं फापट पसऱ्याकडे लक्ष असतं. पाठीमागचं काय आहे, मग ते किती आहे काय, ते नाही करायचं आपल्याला. जे आयोग विचारताना तेवढंच करायचं. ठीक आहे, तर महापात्रा हे इंग्रजी कवितेतील साहित्य अकादमी पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय कवी होते. ठीक आहे,
त्यांच्या नावावर इतिहास काय आहे तर महापात्र इंग्रजी कवितेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार जिंकणारे ते पहिले भारतीय कवी होते. ओके. आयोगाने जर प्रश्न विचारला ना तर ह्यासाठी विचारतील आयोग. हेच मेन कारण आहे प्रश्न विचारण्याचं की हे आयोगाला विचारायचं होतं म्हणून आयोगाने यांच्यावर प्रश्न विचारला. ठीक आहे. तर रिलेशनशिप या त्यांच्या दीर्घ कवितेला 1981 मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला. ठीक आहे. दीर्घ कविता दीर्घ कविता दीर्घ पण असते आज कळलं. ठीक आहे. असू द्या. 2009 मध्ये त्यांना पद्मश्री भेटलाय. सगळ्यात महत्वाचा पुरस्कार पद्मश्री. ओके. तथापि भारतातील वाढत्या असहिष्णुतेच्या निषेधार्थ त्यांनी 2015 मध्ये तो परत केला. परत करू न करू पण त्यांना भेटला होता. ठीक आहे. पद्मश्री एवढंच लक्षात ठेवा. ओके. आणि निधन झालेल्या व्यक्तीचं ना तुम्ही कधी जर पुरस्कार जर व्यवस्थित पाठ करून ठेवले आणि त्यांचं जर क्षेत्र पाठ करून ठेवलं तर आयोगाने जरी कसा जरी प्रश्न फिरवला ना आपल्याला उत्तर काढता येतं. कारण आयोगाने 3-4 जर स्टेटमेंट दिलेले असतील तर ते उत्तर आपोआप निघतं आपल्याला. एक तरी माहिती असतं ना त्यापैकी दोन्हीपैकी. ठीक आहे. विकास सिन्हा यांचं निधन झालंय. हे प्रसिद्ध अणुभौतिक शास्त्रज्ञ आहेत. अणुभौतिक शास्त्रज्ञ. ठीक आहे. लक्षात ठेवा त्यांचं क्षेत्र कोणतं आहे अणुभौतिक शास्त्र म्हणजे सायन्सचे माणसं आहेत ते. ठीक आहे. सायंटिस्ट आहेत. तर ऑगस्टमध्ये निधन झालं कोलकात्यामध्ये. तर त्यांना पुरस्कार कोणते भेटलेत पद्मश्री भेटलेला 2001 साली आणि पद्मभूषण 2010 साली. म्हणजे 4 नंबर आणि हा पद्मभूषण 3 नंबर. ठीक आहे. 2 पुरस्कार. नंतर 1994 मध्ये इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन NN बोस जन पुरस्कार. नंतर बाकीचे पुरस्कार बरेच भेटलेत त्यांना पण आपल्यासाठी 2च महत्वाचे. ठीक आहे. लक्षात ठेवा. 2009 पर्यंत पंतप्रधानांच्या विज्ञान सल्लागार मंडळाचे ते होते. ठीक आहे. महत्वाच्या पदावर ते राहिलेले आहेत. त्यामुळे हे नाव लक्षात ठेवा. नाव त्यांचं क्षेत्र आणि हे 2 पुरस्कार मिनिमम तुमच्या डोक्यात हे 3 गोष्टी पाहिजेत. ठीक आहे. विकास सिन्हा यांचं निधन झालं ह्या महिन्यामध्ये. आणि ही 4थी गोष्ट काय तर पंतप्रधानांच्या विज्ञान सल्लागार मंडळात असतं. म्हणजे आपले पंतप्रधान आहेत ना ते काही सल्लागारामार्फत काम करतात. म्हणजे त्या क्षेत्रातले ते सल्लागार निवडतात त्यांची नियुक्ती करतात की बाबा विज्ञान क्षेत्रासंबंधित एखादे सल्लागार आहेत मग त्यांचे मार्गदर्शन घेणार की बाबा आज असा प्रॉब्लेम झालाय मग इथं काय करायला पाहिजे किंवा अशी योजना राबवायची तर ते आपल्याला काय करायला पाहिजे. ठीक आहे. तसं एक सल्लागार मंडळ असतं त्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आता इथपर्यंत झाले ऑगस्ट महिन्याचे निधन वार्ता. आता पाहिजेत ऑगस्ट महिन्यामधले महत्वाचे पुरस्कार. ठीक आहे. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पहिला पुरस्कार आहे. हा महाराष्ट्र संबंधित आहे. पुण्यामध्ये देण्यात येतो. ठीक आहे. आणि हा महत्वाच्या व्यक्तीला भेटलाय. भारतातल्या सर्वात महत्वाच्या व्यक्ती म्हणजे कोण भारताचे पंतप्रधान. ठीक आहे. त्यांना ह्या वर्षीचा भेटलाय. तर इथं फक्त लक्षात काय ठेवायचं आपल्याला लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार तुम्ही 1000 वेळेस वाचले असतील याच्या आधी ऑलरेडी तुम्ही जर जुने प्लेअर असाल तर. ठीक आहे. तर आपल्याला लक्षात ह्या वर्षी काय ठेवायचंय तर 1 ऑगस्ट 2023 रोजी देण्यात येतो दरवर्षी. टिळक यांची ह्या वर्षी 103वी जयंती होती. ठीक आहे. 1 ऑगस्ट 2023 म्हणजे 1 ऑगस्टला देण्यात येतो दरवर्षी. 103वी जयंती आहे. पुण्यतिथी सॉरी जयंती झालं पुण्यतिथी आहे लोकमान्य टिळक यांची. ठीक आहे. 2 पॉईंट पुण्यात देण्यात येतो. नरेंद्र मोदी यांना 41वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. म्हणजे ही आवृत्ती किती आहे तर 41वी आहे. देण्यात कोणाला आलाय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलाय. ठीक आहे. किती आणि पुण्यतिथी 103वी आहे. ठीक आहे. 41 मिनिमम लक्षात ठेवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ह्या वर्षीचा देण्यात आलाय. ठीक आहे. त्याच्यामध्ये स्वरूप काय तर 1 लाख रुपयांचा धनादेश पुणेरी पगडी उपर्ण आणि मानचिन्ह. हे मानचिन्हामध्ये काय काय येतं माहिती का मानचिन्हामध्ये एवढं येतं श्रीमद भगवद्गीता लोकमान्यांची पगडी केसरीचा पहिला अंक आणि लोकमान्य टिळकांच्या मूर्ती. ठीक आहे. एवढं त्या मानचिन्हामध्ये येतं. ठीक आहे. लक्षात ठेवा मिनिमम. आणि मी तुम्हाला हे का म्हणतोय ह्या वर्षी लक्षात ठेवा म्हणजे जे स्वरूप म्हणजे अमाऊंट आहे ना अमाऊंट का लक्षात ठेवा म्हणतोय तर ह्या वर्षी जवळपास सर्व पुरस्कारांचे अमाऊंट आहेत ना त्या 1.5 पट 2.5 पट 2 पट अशा वाढवण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे. त्यामुळे अमाऊंटवर ह्या वेळेस जरा व्यवस्थित लक्ष ठेवा. कारण आयोग जर विचारलं ना तर अमाऊंटच विचारण्याची शक्यता थोडी जास्त आहे. कारण फक्त राष्ट्रीय नाही किंवा महाराष्ट्राचे पुरस्कार नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पुरस्काराची पण रक्कम यावर्षी वाढवण्यात आली. म्हणजे महागाईच्या झाडा त्यांना पण बसल्यात म्हणून त्यांनी वाढवली. ठीक आहे. तर मोदींनी बक्षीस रक्कम नमामि गंगे कार्यक्रमाला अर्पण केली. जे 1 लाख रुपये मिळाले होते ना तर ते नमामि गंगे कार्यक्रमाला त्यांनी अर्पण करून दिले. आणि कार्यरत असलेल्या पंतप्रधानांना पहिल्यांदाच हा पुरस्कार सन्मानित करण्यात आले. ऑलरेडी 3 पंतप्रधानांना हा पुरस्कार भेटलाय पण त्यावेळेस ते कार्यरत नव्हते म्हणजे ते पंतप्रधान पदी कार्यरत नव्हते. ठीक आहे. ते हा पुरस्कार मिळवणारे नरेंद्र मोदी हे 4थे पंतप्रधान आहेत. म्हणजे कार्यरत असताना पहिल्या वेळेस भेटला पण पंतप्रधान म्हणून राहिलेत ते 4थे व्यक्ती. ठीक आहे. तर त्याआधी कोण होतं इंदिरा गांधी यांना भेटलाय अटल बिहारी वाजपेयी यांना भेटलाय आणि मनमोहन सिंग यांना भेटलाय. ठीक आहे. लक्षात ठेवा 3 सोबत लक्षात ठेवा. ठीक आहे. आता लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देणारी संस्था कोण आहे लोकमान्य टिळक ट्रस्ट पुणे. सुरुवात कधी झाली 1983 साली. स्वरूप 1 लाख रुपये रोख स्मृतिचिन्ह मानपत्र आणि ते आपण सगळं पाहिलं. ठीक आहे. 1 ऑगस्ट लोकमान्य टिळक पुण्यतिथी दिवशी प्रदान केला जातो. नंतर 2021 साली सायरस पुनावाला आणि 2022 साली डॉक्टर टेसी थॉमस ह्या मिसाईल वुमन ऑफ इंडिया म्हणून ओळखल्या जातात. डॉक्टर टेसी थॉमस. ठीक आहे. लक्षात ठेवा हा पॉईंट महत्वाचा मुद्दा आहे. आयोग तुम्हाला ह्या वेळेस जर नाही विचारलं 41वा तर 40वा आयोग विचारू शकतं किंवा 39वा विचारू शकतं. कारण आयोगाचा पॅटर्न काय असतो की मिनिमम आतापर्यंत आयोगाने काय पॅटर्न फॉलो केलाय मिनिमम एक्झामची डेट जर तुमची 3 महिने आधी एक्झाम डेटच्या आधी 3 महिने ते जास्तीत जास्त 3 वर्ष. ठीक आहे. इथपर्यंत आयोगाने विचारलंय. ठीक आहे.
ह्याच्या आधीचं नाही, ह्याच्या नंतरचं नाही, मिनिमम एवढं आयोगाने आतापर्यंत फॉलो केलंय. आणि 3 महिन्याचा जो कॅटेगरी आहे, 3 वर्षाचा कॅटेगरी ना, तो आताच्या राज्यसेवा पूर्व आणि कंबाईन प्री परीक्षा ना आपली पूर्व परीक्षा, त्या दोन्हीमध्ये त्यांनी फॉलो केलाय. एकाला 3 वर्षापूर्वीच विचारलंय, एकाला 3 महिन्यापूर्वीच विचारलंय. म्हणजे असं कन्फ्युज करून टाकलं आयोगाने. ठीक आहे, आपण कन्फ्युज नाही व्हायचं, दोन्ही व्यवस्थित करून ठेवायचं. आयोग 1 पाऊल चालत, आपण 2 पाऊल चालू. ठीक आहे, लक्षात ठेवा. डॉक्टर टेसी थॉमस 40वा. ओके. महाराष्ट्र उद्योग पुरस्काराची घोषणा करण्यात आली 2023 साली. काही नाही, महाराष्ट्रामध्ये नवीन पुरस्कार लॉन्च करण्यात आले. त्यांचं नाव आहे आता 4 पुरस्कार आहेत. त्यातला एक पुरस्कार काय आहे, ते एक पुरस्काराचं नाव आहे कुठे गेला, महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्कार. ठीक आहे, आणि हा पहिलाच भेटलाय ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा. ठीक आहे, देव माणूस आहे ते, डायरेक्ट देव माणूस. रतन टाटा म्हणलं की देव माणूस डोक्यात फक्त किती विचारायला पाहिजे, देव माणूस आहे ते. ठीक आहे, तर उद्योग रत्न पुरस्कार जाहीर झालाय, हे पहिला त्यांना भेटलाय. ठीक आहे, हे झालं पहिलं. तर आता हा महाराष्ट्र सरकारने चालू केलाय, त्याविषयी आता 4 आहेत, ते 4 बी आपल्याला लक्षात ठेवायचे, कारण हा पहिला आहे. आणि पहिला असलं की आयोग विचारतं, फुकटचा मार्क आहे, घ्यायचा आहे आपल्याला. ठीक आहे, सगळं सांगतो तुम्हाला. महाराष्ट्र उद्योग पुरस्कार 2023 त्यातला पहिला आहे उद्योग रत्न. रत्न हे पाहिजे, रत्न आहे. आणि रतन टाटा, र. ठीक आहे, र न ते अर्ध आहे ना, ते पूर्ण करून टाकायचं. रतन टाटा समूहाचे अध्यक्ष आहेत. ठीक आहे, तर 25 लाख रुपये रोख, सन्मान चिन्ह आणि मानपत्र. अमाऊंटवर ह्यावेळेस व्यवस्थित लक्ष ठेवा, कारण अमाऊंट आयोग फोकस करणार, एवढं लक्षात ठेवा. नंतर उद्योग मित्र, आता मित्र या, तर आदर पुनावाला. ठीक आहे, आदर पुनावाला यांना भेटलाय. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे 15 लाख रुपये, सन्मान चिन्ह मानपत्र. पहिलेचे 25 लाख, दुसऱ्याचे 15 लाख, आणि नंतरचे खालचे 2 पुरस्कार आहेत, उद्योगिनी आणि उत्कृष्ट मराठी उद्योजक, ह्यांना 5-5 लाख रुपये. ठीक आहे, 25, 15, 5 म्हणजे 10 आणि कमी झालेत, आणि शेवटी इथं डायरेक्ट 5 चालेल. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर त्यातलं काय, उद्योगिनी म्हणजे महिला, गौरी किर्लोस्कर समूहाचे अध्यक्ष त्या, 5 लाख रुपये मानचिन्ह. ठीक आहे, तर इथं आयोगाचं फेमस काय आहे, पहिला पुरस्कार आहे, आणि त्यातही पहिल्या महिला व्यक्ती त्या. ठीक आहे, तर ह्यांना भेटलाय गौरी किर्लोस्कर. लक्षात ठेवा, आणि लक्षात ठेवण्यासारखं जास्त डीपमध्ये नाहीये, कारण सगळं लक्षात राहतं, कारण हे आपल्या पाहण्यातले लोक आहेत. ठीक आहे, सगळे. तर उत्कृष्ट मराठी उद्योजक विलास शिंदे, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनी नाशिक. ठीक आहे, 5 लाख रुपये, सन्मान चिन्ह मानपत्र. 3 तर तुमचे ऑलरेडी पाठ झाले, राहिले 4. तर आता हे थोडं विलास शिंदे हे नाशिकचे आहेत. ठीक आहे, ह्यांच्याविषयी युट्यूबवर तुम्ही व्हिडिओ पाहिला तरी होऊन जातं, कारण त्यांची कंपनी लय गाजलेली, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी ना नाशिकची, ती फार गाजलेली. ठीक आहे, 5 लाख रुपये, सन्मान चिन्ह आणि मानपत्र. हे फक्त उत्कृष्ट मराठी उद्योजक. बरं, मराठी या, इथं शब्द मराठी आहे. ओके, लक्षात ठेवा, मराठी. रत्न, मित्र, उद्योगिनी. ओके, 3 आणि 4 फुकटचा मार्क आहे, जाऊ देऊ नका. हा श्री शिवछत्रपती पुरस्कार ऑलरेडी आपण पाहिलं, पाठीमागे सांगितलं तुम्हाला. 2021-22 कोणाला दिलाय, आदिल सुमरीवाला यांचे अध्यक्ष, वर्ल्ड ॲथलेटिक्सचे उपाध्यक्ष म्हणून तिथे नियुक्ती झाली, 4 पैकी 1. ठीक आहे, हे इथं पाहू शकता. तर ह्यावेळेस काय झालं याचं, तर ह्याचे क्रीडा पुरस्काराच्या रकमेत वाढ करण्याची घोषणा करण्यात आली. ठीक आहे, तर कधी 28 ऑगस्ट रोजी. तर ही वाढ मागील 3 वर्षातील पुरस्कारांसह लागू होईल. का, तर हे 3 वर्षाचे पुरस्कार एकदाच देण्यात आले ह्या वर्षी, कारण ते दरवर्षी देण्यात येतात ना जीवन गौरव पुरस्कार. हे 3 आहे जीवन गौरव. दिलीप श्रीकांत वाड 19-20, दिलीप व्यंगस्कर क्रिकेटर आहेत आपले, हे नाव तुम्ही ऐकलेलं असेल, 20-21, आदिल सुमरीवाला 21-22. ठीक आहे, 3 पुरस्कार दिले ते जीवन गौरव आहेत. तर प्रशिक्षकांसाठी जीवन गौरव पुरस्कार जुने दर होते 3 लाख, नवीन दर आहेत 5 लाख. हे पहा, न्यू रेट. आणि खेळाडूंसाठी पुरस्कार होते 1 लाख रुपये पूर्वी देण्यात येत होते, आता नवीन 3 लाख रुपये देण्यात येतात. ठीक आहे, तर हे रेट लक्षात ठेवा, कारण पुरस्काराचे जवळपास सर्वच पुरस्काराचे अमाऊंट ह्यावेळेस दुप्पट झाल्यात, 2.5 पट झाले. ठीक आहे, त्यामध्ये हे पण आहे, लक्षात ठेवा. आणि हे असं एवढं हे असतं, एक हे अशी शिवाजी महाराजांची पगडी, नंतर तलवार, हे मानचित्र, असं हे असतं. ठीक आहे, ट्रॉफी असते त्याची, लक्षात ठेवा. बाकी नाही, शिवछत्रपती पुरस्काराची यावर्षी रक्कम वाढ करण्यात आली. 3 लाख होते, 5 लाख करण्यात आले, 1 लाख होते, 3 लाख करण्यात आले. ओके, 3 नाव लक्षात ठेवा, कारण ते ह्याच वर्षी देण्यात आलेत. मागच्या महिन्यामध्ये पाहिलं होतं आपण, जुलै महिन्यामध्ये जाहीर झाले त्यावेळेस. ठीक आहे, 69वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार. तर 2021 वर्षासाठीचे 69वे. ठीक आहे, 2021 वर्ष लक्षात ठेवा. आपण 2023च्या एंडला पोहोचलो. मग आपल्याला काय वाटतं की 2023 किंवा मग 22चे असतील, 22चे नाही, 23चे नाही, हे 2021चे. कितवे 69वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर करण्यात आले. आयोग तसं देऊन तुम्हाला फसवू शकतं, म्हणजे सांगून हे इयर. ठीक आहे, 21चे किंवा 20चे विचारू शकता आयोग. तर सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलाय फीचर फिल्म मध्ये रॉकेटरी द नंबी इफेक्ट. दिग्दर्शक कोण आहेत, आर माधवन, आणि ते त्याच्यामध्ये हिरो आहेत. ठीक आहे, पहिला लक्षात ठेवायचा पॉईंट हा. दुसरा सर्वोत्कृष्ट चित्रपट नॉन फीचर मध्ये एकता गाव, दिग्दर्शक सृष्टी लेकरा. नाही ठेवलं तरी चालतंय, पहिलं लक्षात ठेवा व्यवस्थित. नंतर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक निखिल महाजन, गोदावरी, मराठी चित्रपटाला भेटलाय, म्हणून हा महत्वाचा आपल्यासाठी. ठीक आहे, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक मराठी निखिल महाजन, गोदावरी. आणि एससीओ मध्ये पण ह्यांनाच भेटलाय, गोदावरी चित्रपटाला पुरस्कार भेटला, एससीओ चित्रपट महोत्सव झाला त्याच्यामध्ये. नंतर सर्वोत्कृष्ट अभिनेता अल्लू अर्जुन, पुष्पा द राईज, झुकेगा नहीं साला. ठीक आहे,
अल्लू अर्जुन. लक्षात राहतं तुमच्या, कारण तुम्ही ऑलरेडी एवढे किडेत ना पिक्चरचे, सगळे चित्रपट असे 4-4, 5-5 वेळेस बघून काढले तुम्ही. ठीक आहे, आता एवढा पुरस्कार लक्षात ठेवायला इथं फायदा होईल त्या चित्रपटाचा. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आलिया भट, काही जणांचे फेवरेट असेल. ठीक आहे, आणि कृती सेनन मिमी. ठीक आहे, मागच्या वेळेस हे 2 नावं वरती होते, म्हणजे हिरो 2 होते, हिरोईन 1 होती. ह्या वेळेस हिरो 1च आहे, हिरोईन 2 आहेत. ठीक आहे, आलिया भट, गंगूबाई काटेवाडा, कृती सेनन, मिमी. नंतर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पंकज त्रिपाठी, आपले आवडते अभिनेते. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पल्लवी जोशी, द काश्मीर फाईल. नंतर सर्वोत्कृष्ट बालकलाकार भाविन रबारी, छेल्लोरो. ठीक आहे, फक्त एक वाचायचं आणि सोडून द्यायचं, कारण ऑलरेडी तुमच्या डोक्यात बसलेत सगळे चित्रपट, ते पार सगळे डायलॉग सहित पाठ आहेत तुमच्या. सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट RRR. सर्वोत्कृष्ट लोकप्रिय म्हणजे काय, आंतरराष्ट्रीय सर्वापण नावाजलेला चित्रपट RRR. जवळपास ह्या वर्षी त्याला 28 ते 30 पुरस्कार भेटले RRR ला. तर राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी नर्गिस दत्त पुरस्कार, द काश्मीर फाईल, हा स्पेशल पुरस्कार आहे, वेगळी कॅटेगरी, म्हणजे काहीतरी विशेष याच्यामध्ये नाव पण आहे. राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी नर्गिस दत्त पुरस्कार आहे हा. ठीक आहे, लक्षात ठेवा. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, आपण महाराष्ट्राची एक्झाम देतोय, मराठी येत, त्यामुळे हे पुरस्कार लक्षात ठेवाच लागणार. एकदा काय झालं, दिग्दर्शक सलील कुलकर्णी. ओके, लक्षात ठेवा. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट सरदार उधम. जसं मराठीचा हे होय ना, तसं हिंदीचा हे होय. तो पुष्पा आहे ना, तो राष्ट्रीय स्तरावरचा आहे. ठीक आहे, तो वेगळा, आणि हे हिंदी आणि मराठी हे स्पेशल भाषिक वेगळे. ठीक आहे, लक्षात ठेवा. सामाजिक समस्यावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट अनुनाद, द रेझोनन्स. ठीक आहे, लक्षात ठेवायची गरज नाही. पर्यावरण संरक्षणासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपट अव्यासाविवम. ठीक आहे, त्याचं नाव तसं त्याचं. सर्वोत्कृष्ट बालचित्रपट गांधी अँड क म्हणजे कंपनी. सर्वोत्कृष्ट सामाजिक लघुपट 3, 2, 1 मराठी आणि हिंदी, म्हणजे मराठीचा हा, पण ते हिंदीमध्ये ट्रान्सलेट केलेला आहे. हे महत्वाचं आहे. महाराष्ट्र संबंधित जर काही पुरस्कार असतील ते आपल्याला ते आधी लक्षात ठेवावं लागतात. नंतर विशेष ज्युरी पुरस्कार शेरशाह विष्णुवर्धन, आणि सर्वोत्तम संगीत देवी श्री प्रसाद पुष्पा चित्रपटासाठी. ठीक आहे, ते त्याचं संगीत त्यांनी दिलेलं आहे. ओके, मिनिमम एवढे पॉईंट तुमच्या डोळ्याखालून गेले पाहिजे. लक्षात ठेवायची गरजच नाही तुम्हाला, कारण तुम्ही ऑलरेडी ते चित्रपट 4-4, 5-5 वेळेस पाहिलेले आहेत, फक्त आता पुरस्कार भेटला म्हणून लक्षात ठेवा. इंटरनॅशनल यंग इको हिरो अवॉर्ड हा पर्यावरण संबंधित एक पुरस्कार आहे, जो की लहान मुलांना देण्यात येतो. किती तर 8 ते 16 वयोगटातील मुलांची यासाठी निवड होते. ह्याच्यामध्ये एकूण 17 किशोरवयीन मुला-मुलींना देण्यात आलाय, तर त्यातले 5 भारतीय आहेत, म्हणून आपल्याला हा पुरस्कार पाहायचा आहे. आणि ही भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे की बाबा जे मुलं आहेत ते, आणि ते पर्यावरणासाठी आजच काम करतायत इतक्या लहान वयामध्ये, आणि त्यांना हा पुरस्कार भेटलाय, ही भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे, म्हणून हे पाहायचं आपल्याला. ठीक आहे, 8 ते 16 वर्ष वयोगटातील मुलांची निवड होते. पुरस्कार देणारी संस्था कोण आहे, ऍक्शन फॉर नेचर संस्थेमार्फत अमेरिकेतली एक संस्था आहे, ती देते. तर ह्याच्यामध्ये 5 भारतीय कोण आहेत, एहा दीक्षित मेरठची आहे, मन्या हर्ष बेंगलोरचे, निर्माण सोमानी नवी दिल्ली, मन्नत कौर नवी दिल्ली, कर्नम रस्तोगी मुंबई. ठीक आहे, आयोग तुम्हाला ह्याच्यामध्ये जास्त डीप मध्ये नाही नेणार, एक मिनिमम फक्त एक वाचन सोडून द्या. ठीक आहे, लक्षात ठेवा. इंटरनॅशनल यंग इको हिरो पुरस्कार. ओके, पुरस्काराचं नाव, त्यामध्ये एकूण 17, त्यातले 5 भारतीय. ओके, लक्षात ठेवा. आता सांगितलं तुम्हाला की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना ह्या वर्षी डिलीट पदवी देण्यात आली आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टरेट देण्यात आली. ठीक आहे, तर विद्यापीठाचं बघा, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानमधील कोयासन विद्यापीठाने मानद डॉक्टरेट देण्यात येत असल्याची घोषणा 22 ऑगस्ट 2023 रोजी केली. पण त्याआधी तुम्हाला एक सांगतो की स्टेट व्हिजिट म्हणजे एखाद्या देशाने प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना मान्यता दिली, विशेष मान्यता देऊन त्यांना स्टेट व्हिजिटसाठी बोलवले किंवा देशाची व्हिजिट करण्यासाठी बोलवलंय. असं जाणारे नरेंद्र मोदी हे पहिले होते, आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे दुसरे आहेत, असे जपानमध्ये जाणारे. ठीक आहे, लक्षात ठेवा, स्टेट व्हिजिट करायला. आणि त्याच दरम्यान यांना कोयासन विद्यापीठाने काय दिले, डॉक्टरेट ही पदवी दिली. ठीक आहे, एकामध्ये 2 पॉईंट लक्षात ठेवा. तर अजून एक पॉईंट, हे 2 पॉईंट झाले. आता तिसरा पॉईंट, तर कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट मिळवणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले भारतीय व्यक्ती ठरलेत. ओके, म्हणजे हा भारताच्या नावावर रेकॉर्ड झालाय प्रस्तावित, आणि आयोगाला रेकॉर्ड विचारायला फार म्हणजे बरं वाटतं. म्हणजे आयोगाला रेकॉर्डच विचारायचे असतात चालू घडामोडीमध्ये, बाकी दुसरं काही नसतं विचारायचं. ठीक आहे, लक्षात ठेवा, पहिले भारतीय व्यक्ती. ओके, हा महाराष्ट्राच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. ओके, आचार्य यात्रे पुरस्कार 2023 हा दरवर्षी देण्यात येतो. कोण देतं, तर मुंबई मराठी पत्रकार संघ देतो. तर 2023 या वर्षाचा आचार्य यात्रे पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांना जाहीर झालाय. विजय वैद्य तुम्ही इथं फोटोमध्ये पाहू शकता हे, आणि हे आपले महाराष्ट्राचे राज्यपाल. तर राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते विजय वैद्य यांना हा पुरस्कार देण्यात आला. ठीक आहे, लक्षात ठेवा, फक्त ऑनलाईन मध्ये लक्षात ठेवा, जास्त डीप मध्ये नका. आचार्य यात्रे पुरस्कार विजय वैद्य यांना देण्यात आला. नंतर पहिला इंदिरा आत्रे पुरस्कार. ओके, इंदिरा आत्रे पहिला शब्द आला की आयोग आला. तर हा भेटलाय बाल साहित्यकार डॉक्टर संगीता बर्वे यांना झिपरू या बाल कादंबरीला. ओके, 3 पॉईंट लक्षात ठेवायचे. डॉक्टर संगीता बर्वे, झिपरू, आणि झिपरू काय आहे तर बाल कादंबरी. ओके,
आणि तिला भेटलाय पहिला बाल साहित्यकार इंदिरा आत्रे पुरस्कार. ओके, 1 लाईन मध्ये लक्षात ठेवायचं, काहीच नाही करत तुम्हाला दुसरं. ठीक आहे, ह्या डोकत लावायचं नाही जास्त. स्वरूप काय आहे, 5,000 रुपये रोख आणि मानपत्र. ज्येष्ठ गायिका डॉक्टर प्रभा अत्रे यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलाय. ओके, लक्षात ठेवा, हे त्यांचा फोटो पाहू शकता तुम्ही. काही काही गोष्टीमध्ये तुम्हाला डोकं नसतं लावायला जावं, जसेल तसं पाठ करायचं असतं. ग्रीसचा ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ओनर हा ग्रीसचा दुसरा पुरस्कार आहे. आणि ग्रीस देश म्हणजे कोण, ते स्पार्टन्स नाहीत का, 300 मूवी तुम्ही पाहिला असेल, पार्ट 1 पार्ट 2, याहू स्पार्टन्स व्हॉट इज युअर प्रोफेशन, याहू याहू याहू. ठीक आहे, आणि आपले एमपीसी वाल्याचं काय असतंय, ठीक आहे, तुम्हाला माहिती असेल, जाऊया. तर हा ग्रीसचा 2 नंबरचा पुरस्कार आहे, जो भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलाय. तर नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत 13 सर्वोच्च पुरस्कार देण्यात आले, म्हणजे 13 देशांचे सर्वोच्च पुरस्कार, आणि हा 2nd नंबरचा एक पुरस्कार भेटलाय. ठीक आहे, अशी एकूण आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना 14 महत्वाचे पुरस्कार भेटले, ते आपल्याला पुढे पाहायचेत. ठीक आहे. तर ग्रीसचा 2 नंबरचा पुरस्कार आहे, नाव काय, ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ओनर. ओके, अथेन्स येथे ग्रीसच्या अध्यक्षा कॅटरीना एन सेकेलारोपोलू. ठीक आहे, सेकेलारोपोलू असं नाव आहे त्यांचं, अध्यक्ष आहेत त्या ग्रीसच्या, त्यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला. ओके, ग्रीसचा 2ऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे, आणि हा सन्मान मिळवणारे मोदी हे पहिले विदेशी राष्ट्रप्रमुख आहेत. ओके, ह्यांच्या नावावर पण एक रेकॉर्ड प्रस्थापित झालाय, पहिले विदेशी राष्ट्रप्रमुख की ज्यांना हा सर्वोच्च सन्मान भेटलाय. ठीक आहे, 2य क्रमांकाचा. ओके, आता मोदींना आतापर्यंत मिळालेले जेवढे पुरस्कार आहेत 13+1, 13 सर्वोच्च आणि एक आपला 2nd नंबरचा. ठीक आहे, ते आपण पाहूया. 2016 साली सौदी अरेबियाचा भेटला होता ऑर्डर ऑफ अजुद्दीन अल सौद. ठीक आहे, 16. नंतर अफगाणिस्तानचा भेटला होता 2016 साली स्टेट ऑर्डर ऑफ गाझी आमिर अमुनला खान. ठीक आहे, फक्त तुम्ही सहन करा, 5 मिनिट मी वाचून दाखवतो का, तर हे आयोग कधी डोकं फिरला आयोगाचा जोड्यामध्ये आयोग विचारू शकता. ठीक आहे, तर पॅलेस्टाईन 2018 ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईनचा 2018चा. 2019चा काय, संयुक्त अरब अमिरातीचा UAEचा पुरस्कार आहे हा, 2019 ऑर्डर ऑफ झायेद. ठीक आहे, 18ला हा, 19ला हा. नंतर रशिया 2019 ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू. नंतर मालदीवचा आहे 2019 साली ऑर्डर ऑफ द डिस्टिंग्विश्ड रूल ऑफ निझाम इजुद्दीन. ठीक आहे, 16ला 2, 18ला 1, 19ला हे 19ला 4 आहेत. ठीक आहे, तर पुन्हा संयुक्त अरब अमिराती, रशिया, मालदीव, बहरीनचा कोणता आहे, किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसान्स. ओके, लक्षात ठेवा. आणि मालदीवचा कोणता आहे, ऑर्डर ऑफ द डिस्टिंग्विश्ड रूल ऑफ निशान इजुद्दीन. ओके, तर 16-2, 18-1, 19-1, आपले 19-4. ओके, लक्षात ठेवा. नंतर 2020 साली त्यांना एक भेटलाय अमेरिकेचा लिजन ऑफ मेरिट, हा सर्वोच्च सन्मान असतो अमेरिकेचा, तो त्यांना भेटलाय. नंतर भूतानचा भेटला 2021 साली ऑर्डर ऑफ द ड्रुक गॅल्पो. 2023 साली जे भेटलेत ते व्यवस्थित मे महिन्यामध्ये आपण पाहिलेत, एका ह्याच्यावर गेले ते दौऱ्यावर, तिथे भेटलेत. आणि आता इजिप्तचा शेवटचा भेटला त्यांना जून 2023 मध्ये ऑर्डर ऑफ द नाईल. ठीक आहे, इजिप्तचा आहे, पण हे 3 पाहून घ्या. पलाऊ देश आहे, मे 2023 साली दिलाय इबाकल नावाचा पुरस्कार आहे पलाऊचा. ठीक आहे, नंतर फिजी आणि पापुआ न्यू गिनी सेम आहेत नावं, फक्त शेवटचं नाव चेंज झालंय. तर मे 2023 मध्ये दिलाय कॅम्पियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी, आणि इथं काय, कॅम्पियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहो. ठीक आहे, फिजीला फिजी आणि हा पापुआ न्यू गिनीला लोगोहो, लक्षात ठेवा, बाकी काही नाही. आणि इजिप्तचा तर तुम्हाला माहिती जून महिन्यामध्ये भेटला ऑर्डर ऑफ नाईल, आणि त्यानंतर आता ग्रीसचा ऑगस्ट महिन्यामध्ये. ठीक आहे, आता पाहूया महाराष्ट्रातील घडामोडी. आता इथपर्यंत झाल्या आपल्या महत्वाचे पुरस्कार. आता पाहिजेत आपल्याला महाराष्ट्रात घडलेल्या घडामोडी ऑगस्ट महिन्यामधल्या. त्यातली पहिली घडामोड आहे, एक ठाणे येथे राज्यातील पहिले अवयवदान जनजागृती उद्यान उभारण्यात येत आहे. ठीक आहे, उभारण्याला सुरुवात झालेली आहे. आणि अवयवदान दिन असतो ना जागतिक लेवलचा किंवा राष्ट्रीय लेवलचा, तर राष्ट्रीय लेवलचा दिवस आता सध्या बदलण्यात आला ह्या वर्षी, तो आपल्याला पुढे पाहायचा आहे. पण इथं काय आहे, तर एक अवयवदान जनजागृती करण्यासाठी उद्यान उघडले महाराष्ट्रातलं पहिले, कुठं, राज्यातील पहिले कुठं, ठाणेमध्ये उघडले. ठीक आहे, लक्षात ठेवा, बाकी काहीच नाही. 1 लाईन मध्ये लक्षात ठेवायचं म्हणलं, 1 लाईन मध्येच लक्षात ठेवायचं. ठीक आहे, ठाणे की राज्यातील पहिले अवयवदान जनजागृती उद्यान. ओके, ठीक आहे, बाकी काही नाही, त्यांना फक्त अवयवदानविषयी जनजागृती करायची आहे. आणि असंच एक उद्यान पाहिलं होतं आपण, भारतातलं पहिलं संविधान उद्यान जयपूर राजस्थानमध्ये पाहिलं होतं. ठीक आहे, तर भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना ही महाराष्ट्राने सुरू केली आहे. मेन उद्देश काय याचा, तर ऑगस्ट 23 मध्ये 17 जिल्ह्यांसाठी सर्व आदिवासी वाडे पाड्या मुख्य रस्त्यांशी जोडण्यासाठी भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबवण्याचा निर्णय घेतलाय. ठीक आहे, नाव व्यवस्थित पहा, काय, भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना. ओके, नाव असंच आहे, लक्षात ठेवा. तर प्रकल्प किंमत 5,000 कोटी रस्ते बांधणी, 68-38 किलोमीटरचे रस्ते त्यांना बांधायचे, बाकी काही नाही. तर उद्दिष्ट काय आहे, तर सर्व आदिवासी पाडे वाड्या यांना 12 मुख्य रस्त्याशी जोडायचे त्यांना. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केली.
महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द करण्यात आलाय, ह्याच्यावर प्रश्न येणार नाहीये, पण एक कायदा करण्यात आला हो. कधीचा आहे कायदा हो? 1976चा आहे. तर काय आहे, महाराष्ट्र कॅसिनो नियंत्रण आणि कर अधिनियम 1976चा पारित केला, पण तो लागू करायचा का नाही ह्याच्यावर लई साधक बाधक चर्चा झाली. नंतर तो लागूच करण्यात नाही आला. मग आता काय केलं त्यांनी ऑगस्ट महिन्यामध्ये की निर्णय घेतला की जाऊ द्या, रद्दच करा, ताणच नको. ठीक आहे, तर असा कायदा गोव्यामध्ये लागू आहे. ते गोव्यामध्ये कॅसिनो वगैरे चालतात. ठीक आहे, लक्षात ठेवा. 100 रुपयात आनंदाचा शिधा, तर तो आहे सगळ्यांना माहिती आहे, पण ह्यावेळेस वेगळा निर्णय काय घेण्यात आलाय की बाबा शिधापत्रिका धारकांना गौरी गणपती आणि दिवाळीसाठी पण हा शिधा उपलब्ध असेल. ठीक आहे, हा निर्णय ऑगस्ट महिन्यामध्ये घेण्यात आलाय गौरी गणपती आणि दिवाळीसाठी. ओके, लक्षात ठेवा. तर त्या शिध्यामध्ये काय असतं, तर प्रत्येक 1 किलो रवा असतो, चना डाळ एक असते, साखर असते आणि 1 लिटर खाद्यतेल असतं. चारही गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये राहिल्या पाहिजे. ठीक आहे, हे वरचं तुम्ही सोडून द्या गौरी गणपती दिवाळीसाठी, पण ह्या 4 गोष्टी लक्षात ठेवा, कारण आयोग इथं तुम्हाला विचारेल. रवा आहे, चना डाळ आहे, साखर आहे आणि 1 लिटर खाद्यतेल. ओके, लक्षात ठेवा. आनंदाचा शिधा 100 रुपयामध्ये एवढं भेटतं. हे असं लाल पाकिटावर येतं ते. एक समिती स्थापन केली आहे. ही समिती का स्थापन केली आहे, तर महाराष्ट्र सरकारला काय करायचंय, मत्स्य धोरणासाठी एक धोरण तयार करायचे माशासाठी, की बाबा मासेमारीचा विकास व्हावा, महाराष्ट्रामध्ये मासेमारी थोडी जास्त प्रमाणात व्हावा व्यवस्थित, त्यासाठी एक त्यांना धोरण आणायचंय, महाराष्ट्र शासनाला आणायचंय. पण ते धोरण कसं आणायचं, काय करायचं, ह्यासाठी त्यांनी एक समिती स्थापन केली आणि त्या समितीचे अध्यक्ष कोण येतं, तर राम नाईक हे त्या समितीचे अध्यक्ष आहेत. ठीक आहे, ऑनलाईन मध्ये लक्षात ठेवा समिती म्हणून, की बाबा राम नाईक समिती कशासाठी, तर राज्याच्या पहिल्या मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदी, की बाबा मत्स्योद्योग धोरण आणायचंय, पण त्याच्याविषयी सल्ला देण्यासाठी समिती स्थापन केली. अध्यक्ष कोण आहेत, राम नाईक, जे की उत्तर प्रदेशचे पहिले माजी राज्यपाल राहिलेले. ठीक आहे, ऑनलाईन मध्ये लक्षात ठेवा. ओके, ही समितीचं नाव आहे, बाकी काही नाही. आता राज्याच्या इतिहासात प्रथमच मत्स्य व्यवसाय विकास धोरण तयार होतंय, त्यासाठी ही समिती आता हे देणार काय सल्ले, म्हणजे कसं करायचं, काय करायचं, काय नाही. रांजणगाव पुणेमध्ये येथे इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर हे पहिले. ठीक आहे, तर राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक धोरणानुसार पुण्याजवळील रांजणगाव येथे महाराष्ट्रातील पहिला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर प्रकल्प उभारण्यात येत आहे. तर असे इलेक्ट्रॉनिक्स जे मॅन्युफॅक्चर होतं का, पहिला आपण चीनकडून आयात करायचो, तर आता हे आपण स्वतः उभारले आणि महाराष्ट्रातलं पहिले, देशातलं नाही, महाराष्ट्रातलं. ठीक आहे, आणि जिथं पहिला शब्द आला तिथं आयोग आला, तर हे महाराष्ट्रातले लक्षात ठेवा. क्लस्टर कशासाठी आहे, तर इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर आहे. तर कुठे, रांजणगाव गणपती, तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांनी इथं दर्शन घेतले असतील. ठीक आहे, लक्षात ठेवा ऑनलाईन मध्ये. राज्यात पोषण अभियान कार्यक्रम राज्याच्या 20% हिस्सा वाढ, तर हे कार्यक्रम आहे पोषण अभियान नावाचा, त्याच्यामध्ये आता राज्याची हिस्सा वाढ करण्यात आली. तर पहिलं किती होतं प्रमाण, 80-20 होतं, आता काय केलं माहिती का, म्हणजे 80% हिस्सा केंद्राचा होता, 20% हिस्सा महाराष्ट्राचा होता. पण ह्या महिन्यामध्ये काय झालं, ऑगस्ट महिन्यामध्ये, तर तो 60-40 केलाय, म्हणजे 60% खर्च केंद्र उचलणार आणि 40% खर्च राज्य उचलणार. ठीक आहे, लक्षात ठेवा. हा बाकी काही नाहीये. 2018 साली आर्थिक वर्षापासून राज्यात राबवण्यात येतोय, काही नाही, 2.0. आणि हे काय असतं, ह्याचं उद्दिष्ट काय, म्हणजे पोषण अभियान कशासाठी आहे, तर 0 ते 6 वर्ष बालकांमध्ये खुजे आणि बुटकेपणाचे प्रमाण कमी करणे, तसेच कुपोषण, रक्तक्षय कमी करणे. ठीक आहे, ह्यासाठी हे अभियान होतं. त्याचा आता हिस्सादारी वाढ झाली, फक्त ऑनलाईन मध्ये लक्षात ठेवा. 80-20 होतं, आता 60-40 झालंय. इथपर्यंत झाले महाराष्ट्राचे न्यूज. आता पाहूया आपण राष्ट्रीय घडामोडी, जे की ऑगस्ट महिन्यामध्ये घडल्यात आणि त्या महत्वाच्या आहेत. ओके, केरळ विधानसभेत राज्याचे नामकरण केरळम करण्याचा ठराव मंजूर करण्यात आलाय. आता तुम्हाला माहिती आहे केरळचं नाव केरळ आहे, त्याचं नाव केरळम म्हणजे जोडायचं त्याला फक्त. ठीक आहे, असा प्रस्ताव केरळ विधानसभेने पारित केलाय. तर राज्यघटनेच्या कलम 3 मध्ये कोणत्याही राज्याचं नाव बदलण्याची प्रोसेस असते, तर त्यानुसार हा केरळ विधानसभेने ठराव मंजूर केलाय, तो केंद्राकडे पाठवलाय. आता केंद्र त्याच्यावर कारवाई करेल. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर आता केरळने काय केलंय, मल्याळम भाषा आहे केरळची, तिचं नाव केरळम का असं आहे, पण भारतीय संविधानाच्या पहिल्या अनुसूचीमध्ये त्याचं नाव काय, केरळ असं दिलं झालंय. ठीक आहे, लक्षात ठेवा. पहिले नाव त्यांना धारण करायचे, लक्षात ठेवा ऑनलाईन मध्ये. नेक्स्ट आहे मेरी माटी मेरा देश मोहीम. तर ही आता माटी नाव जरी माती असलं तरी ती कृषी संबंधित योजना नाहीये, तर एक कार्यक्रम येतो की बाबा मिट्टी को नमन वीरों को वंदन, हे एक जनजागृती करण्याचं, म्हणजे जे आपले देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर आणि वीरांगनांना ही एक श्रद्धांजली आहे, त्यांच्याविषयी आदर व्यक्त करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येत आहे. तर ही कोण राबवण्यात आहे, म्हणजे कोणतं मंत्रालय, तर सांस्कृतिक मंत्रालय भारताचं, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय ना, ह्याची ही एक मोहीम आहे. ठीक आहे, मेरी माटी मेरा देश मोहीम. तारीख लक्षात ठेवा, 9 ते 15 ऑगस्ट 2023 रोजी. ओके, लक्षात ठेवा. तर काय, वीर आणि वीरांगनांना एक श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हा कार्यक्रम आहे. तर त्याचं ब्रीदवाक्य काय आहे, मिट्टी को नमन वीरों को वंदन. ओके, तारीख त्याचं मेन काम आणि कोणतं मंत्रालय आयोजित करतं. ठीक आहे, आणि ब्रीदवाक्य, हे 4 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा इथं. मेरी माटी मेरा देश मोहीम. ओके, फेस्टिवल ऑफ लायब्ररीज.
आपण जी बसतो ना, आपण घरच्याच फोन आला म्हणतो की मी लायब्ररीत आहे, आपण लायब्ररीत नसतो, आपण अभ्यासिकेत असतो. लायब्ररी म्हणजे जिथं ग्रंथालय, पुस्तकाचं ग्रंथ वगैरे असतात ते, आणि आपल्या अभ्यासिका म्हणजे अभ्यास करण्याचं ठिकाण. ठीक आहे, तर आपण अभ्यासिकेत बसतो. तर हे फेस्टिवल ऑफ लायब्ररीज आयोजित करण्यात आलं. कुठं? तर नवी दिल्ली येतं. उद्घाटन कोणी केलं? तर भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ह्याचं उद्घाटन केलं. ठीक आहे, ऑनलाईन मध्ये लक्षात ठेवा, जास्त नाही विचारलं नाही याच्यावर आयोग, ह्याच्यामध्ये काय झालंय काय नाही. तर हे सांस्कृतिक मंत्रालयाने आयोजित केलं. ठीक आहे, पाठीमागचं सांस्कृतिक मंत्रालय, हे पण सांस्कृतिक मंत्रालय. नेक्स्ट आहे अहेल्प कार्यक्रम. आपल्याला आशा वर्कर्स माहित असतात आपल्या गावातल्या, तशात आता जे आपले पशुसंवर्धन वगैरे आपले जनावर आहेत का गावाकडचे, त्यांच्यासाठी आता नवीन कार्यक्रम चालू केला आहे. अहेल्प, ए नाही ते अ येते. ठीक आहे, अहेल्प कार्यक्रम. तर त्याचं काय आहे? अक्रेडिटेड एजंट फॉर हेल्थ अँड एक्सटेन्शन ऑफ लिव्हली स्टॉक प्रोडक्शन. म्हणजे काय? तर 14 ऑगस्ट 2023 रोजी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री, दुग्ध व्यवसाय मंत्री परषोत्तम रुपाला यांनी याचं उद्घाटन केलंय. ठीक आहे, गुजरातमध्ये केलंय. ओके, तर हे काय आहे? एक अहेल्प या समुदाय आधारित महिला कार्यकर्त्या आहेत, आशा कार्यकर्त्यासारख्या. तर या कार्यकर्त्या काय करणार? पशुवैद्यकांना स्थानिक विभागीय क्रियाकलापांमध्ये मदत करणार, पशुकल्पांना उद्योजकता विकासासाठी कर्ज घेण्यास मदत करणार, अर्ज भरताना, प्राण्यांच्या कानावर चिन्हांकित करताना. म्हणजे काय? तर गावाकडे आपले जे जनावरांचे डॉक्टर आहेत त्यांना पूर्ण मदत करणे, शेतकऱ्यांना मदत करणे, की बाबा काय लागतंय, कुठं लागतंय, किती औषध आहे, काही योजना आहेत का, ते सगळं काम करण्यासाठी आता अहेल्प नावाचा एक नवीन प्रोग्राम सुरू केलाय, आशासारखा. ठीक आहे, लक्षात ठेवा. अशा व्यक्तींसाठी होता, माणसाच्या डॉक्टरसाठी होता, हा जनावरांच्या डॉक्टरसाठी. ठीक आहे, लक्षात ठेवा. मोफत IVF उपचार देणारे गोवा हे भारतातील पहिलं राज्य. जशाला तसं ऑनलाईन मध्ये लक्षात ठेवा. IVF म्हणजे काय? इन विट्रो फर्टिलायझेशन. म्हणजे ज्यांना मूल होण्यात ज्या जोडप्यांना काही समस्या उद्भवतात, तर त्यांचं हे सोल्युशन आहे डॉक्टरचं. ठीक आहे, तर त्याचा खर्च जास्त असतो, काहीतरी 1 लाख ते 3-4 लाखापर्यंत जातो तो खर्च. तर सर्वांना तो परवडत नाही, म्हणून गोवा राज्याने काय केलंय? सर्वांनाच हे फ्रीमध्ये देऊन टाकले. ठीक आहे, असं करणारं भारतातलं हे पहिलं राज्य आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. मध्य प्रदेश सरकारद्वारे महिलांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये 35% आरक्षणाचं नवीन विधेयक पारित करण्यात आले. म्हणजे तिथल्या सरकारी नोकऱ्यांमध्ये 35% महिलांना नोकरी असेल, आरक्षण असेल. ठीक आहे, तर 3 निर्णय घेतले 27 ऑगस्ट 2023 रोजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी. त्यातला पहिली निर्णय, सरकारी नोकऱ्यांमध्ये 35% महिलांना आरक्षण, पहिलं. दुसरी आहे लाडली बहीण योजना आहे मध्य प्रदेशची, तिची जी अमाऊंट होती आर्थिक मदत महिन्याला 1000 वरून 1250 केली. ठीक आहे, 2 पॉईंट. आणि तिसरं आहे श्रावण निमित्त ऑगस्टमध्ये महिलांना स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर 450 रुपयामध्ये उपलब्ध करून दिला. श्रावण म्हणजे श्रावण महिन्यामध्ये गॅस सिलेंडर थोडं मोफत दिलं. ठीक आहे, तर आपल्याला वरच्या 2 लक्षात ठेवा की लाडली बहीण योजना कोणाची आहे? मध्य प्रदेशची आहे. आणि 35% नोकऱ्याचं आरक्षण कोणी केलंय? तर मध्य प्रदेश सरकारने केलंय. ओके, लक्षात ठेवा. इंडिया स्टार्टअप फेस्टिवल 2023 स्टार्टअप जे बिझनेस असतात त्यांच्यासाठी आयोजन करण्यात आलं. कुठं? 10 ते 12 ऑगस्ट. कुठे आयोजित करण्यात आलं? मुद्दनहल्ली बेंगलुरू, कर्नाटकमध्ये बेंगलुरू. एवढंच लक्षात ठेवा. आवृत्ती दुसरी आहे, पहिली बेंगलुरूमध्येच होती, दुसरी पण बेंगलुरूमध्येच आहे, फक्त एक गावाचं नाव आहे मुद्दनहल्ली. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर थीम काय होती? इनोव्हेशन ऍट द बॉटम ऑफ द पिरामिड. तुम्ही बाकीचं नाही जर लक्षात ठेवलं, तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा, इंडिया स्टार्टअप फेस्टिवल ऑगस्ट महिन्यात झालंय. कुठं झालंय? बेंगलुरूमध्ये झालंय. किती आवृत्ती? दुसरी आवृत्ती. बस एवढंच लक्षात ठेवायचं. भारत न्यू कार असिस्टंट प्रोग्रामची सुरुवात. म्हणजे काय? हे आपल्या कार क्रॅश होतात त्याला एक स्टार रेटिंग असतं, तर आपण आतापर्यंत दुसऱ्या देशाच्या रेटिंगवर अवलंबून होतो. तर भारताने काय केलंय? आपली तर टेस्ट चालू केली कारची, त्यासाठी मग त्यांनी प्रोग्राम लॉन्च केलाय, न्यू कार असिस्टमेंट प्रोग्राम. ओके, त्याला शॉर्ट मध्ये काय म्हणतात? NCAP. तर हे काय करणार? हे जी टेस्ट करणार आणि मग त्याला काय करणार? 0 ते 5 स्टार रेटिंग देणार. ठीक आहे, लक्षात ठेवा. कधी झालंय? 22 ऑगस्ट 2023 रोजी नितीन गडकरी यांच्या हस्ते नवी दिल्ली येतं. ठीक आहे, NCAPचा देशातील पहिल्या कार क्रॅश चाचणी कार्यक्रमाला शुभारंभ केलाय. ओके, आपल्याला फक्त ऑनलाईन मध्ये एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, नितीन गडकरी यांच्या हस्ते नवी दिल्ली येतं पहिल्या कार्यक्रमाचा शुभारंभ केलाय. ओके, लक्षात ठेवा. बाकीचं काही अडचण नाही. हा कार्यक्रम 1 ऑक्टोबर 2023 पासून राबवण्यात येणार आहे. ठीक आहे, ऑगस्ट महिन्यात जरी असलं तर ऑगस्ट पासून मग सर्वांसाठी खुला असेल की कुणी या स्वतःच्या कार टेस्ट करा आणि स्टार रेटिंग घेऊन जा. ठीक आहे, लक्षात ठेवा. मिझोराम ABDM मायक्रोसाइट्स कार्यान्वित करणारे पहिले राज्य. पाठ करा. ठीक आहे, तर ABDM म्हणजे काय? तर आयुष्यमान भारत डिजिटल मिशन, आणि त्याच्यामध्ये कार्यान्वित करणारे म्हणजे काय? हे कार्यान्वित केलेत. हे ABDM म्हणजे काय? आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अंतर्गत मायक्रोसाइट्स म्हणजे काय? तर खासगी दवाखाने, लहान रुग्णालय आणि प्रयोगशाळा सर्व आरोग्य सुविधा ADM सक्षम करणे आणि रुग्णांना डिजिटल आरोग्य सेवा पुरवणे हे त्याचं काम असतं ह्या मायक्रोसाइट्सचं. ठीक आहे, ह्या साइट्स काय करणार? तर एवढ्या सुविधा पुरवणार. आणि अशा किती? तर मिझोरामने काय केलं? इथं कुठं आहेत का? 100 मायक्रोसाइट प्रकल्प. 100 म्हणजे मायक्रोसाइट त्यांनी उभारल्यात की बाबा हे 100 मायक्रोसाइट्स आहेत की जे हे काम करणार. कुठं? मिझोराममध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवा. 100 मायक्रोसाइट्स प्रकल्पाचे आरोहण करण्यात आले. कुठं? मिझोराममध्ये. आणि सध्या
ह्या मिझोराम, मणिपूर सध्या हिंसाचारग्रस्त भाग आहे, त्याच्यामुळे याच्यावर प्रश्न आयोग विचारू शकतो. ठीक आहे, तिथं काहीतरी चांगलं घडलंय त्यावर आयोग प्रश्न विचारलं. इंडिया स्मार्ट सिटीज अवॉर्ड कंटेस्ट 2022 ह्याच्यामध्ये फक्त सिटी लक्षात ठेवायचे आणि राज्य लक्षात ठेवायचे तुम्हाला. हे दरवर्षी आयोजित करण्यात येतं म्हणजे हे कंटेस्ट. त्याच्या अंतर्गत काय कोणतं म्हणजे कोण भरवत आहे तर गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय मौवा आणि स्मार्ट सिटीज मिशन अंतर्गत इंडिया स्मार्ट सिटीज अवॉर्ड कंटेस्ट 2022 विजेत्यांची घोषणा केली आहे. ठीक आहे, तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पुरस्काराचं वितरण झालंय. कुठं? इंदोरमध्ये 2023 मध्ये सप्टेंबरमध्ये. ठीक आहे, 22 मध्ये जाहीर, ऑगस्ट मध्ये जाहीर झाले, सप्टेंबरमध्ये वितरण होणार. ठीक आहे, तर राष्ट्रीय स्मार्ट सिटी पुरस्कार कुणाला भेटलाय? शहर इंदोर, 2 नंबर सुरत, 3 नंबर आग्रा. नाही लक्षात ठेवलं तरी चालते, 2 तरी लक्षात ठेवा. राज्य पुरस्कार टॉपला राज्य मध्य प्रदेश, आताच पाहिलं 35% आरक्षण. तामिळनाडू 2ला, राजस्थान आणि उत्तर प्रदेश 3ला. पहिले 2 तरी लक्षात ठेवा. केंद्रशासित प्रदेश पुरस्कार चंदीगडला भेटलाय. ओके, स्मार्ट सिटी. नंतर झोनल स्मार्ट सिटी पुरस्कार पश्चिम विभाग, पश्चिम म्हणजे भारताचा पश्चिम विभाग, त्याच्यामध्ये सोलापूरला भेटलाय. ओके, हे महाराष्ट्राचे 2 आहेत, हे महत्वाचे आहेत आपल्यासाठी. आणि प्रशासनासाठी पुरस्कार पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी सारथी ऍप नावाचा. ठीक आहे, 2 हे महाराष्ट्राचे आणि हे देश, राज्य, सिटी. ठीक आहे, लक्षात ठेवा. इंदोर. नमो 108 ही कमळाची नवीन प्रजात लॉन्च करण्यात आली आहे आणि ही पहिल्या वेळेस की अशी काहीतरी लॉन्च करण्यात आली. कमळाला पाकळ्या किती? 5, 8 अशा असतात आतापर्यंत, पण हे डायरेक्ट 108 आहेत. ठीक आहे, नमो. तर डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी लखनौ संस्थेच्या CSIR NBRI नॅशनल बॉटनिकल रिसर्च इन्स्टिट्यूटद्वारे विकसित केलेल्या कमळ या फुलाची नवीन जात 14 ऑगस्ट 2023 रोजी अनावरण केले. तर या विशेष फुलात 108 पाकळ्या आहेत, बाकी काय अडचण नाही. ठीक आहे, तर दीर्घायुष्य आणि समभाव नामशेष होण्यापासून संरक्षण सुनिश्चित करून संपूर्ण जिनोम अनुक्रमित करणारी ही कमळाची पहिली जात आहे. ठीक आहे, बाकी नाही. हे ऑनलाईन मध्ये एकदा वाचन ठेवा, कारण इथे पहिला शब्द आला पहिली जात आहे, मग आयोग हे विचारायला मागे पुढे पाहणार नाही. ठीक आहे, नमो 108 कशीच जात आहे? कमळाची. ओके, आणि ती कोणाच्या हस्ते? डॉक्टर जितेंद्र सिंग यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आली. बस. पहिला विलेज अटलास, पहिला शब्द आला, आयोग आला, त्याच्यामुळे आपण इथं फोकस केलाय. पहिला विलेज अटलास गोवा. म्हणजे काय, देशाचा त्यांनी विलेजचा मॅप नाही बनवला, तो जैवविविधता मॅप बनवलाय की बाबा कोणत्या गावात कोणते प्राणी आढळतात, मनुष्य प्राणी सोडून, कारण मनुष्य पण एक प्राणी आहे. ठीक आहे, मग तिथं जैवविविधता वगैरे काय, आणि मनुष्य प्राणी हा फार खोडीचा प्राणी. ठीक आहे, तर 16 ऑगस्ट 2023 रोजी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी उत्तर गोव्यामध्ये मायम गावातील जैवविविधता अटलासचे प्रकाशन केले. मायम आहे बरं, ते मोये नाहीये, ते सगळे ते इंस्टाग्राम सगळे ते मोये चालू आहे कुठं. ठीक आहे, मायम नाव या गावाचं. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर हा भारताचा पहिला विलेज अटलास ठरलाय. तर सरकार राज्यातील सर्व 151 पंचायतीचे जैवविविधता अटलास जाहीर करणार आहे. ठीक आहे, हा जैवविविधता अटलास आहे, म्हणजे कोणत्या ह्याच्यात कोणतं प्राणी वगैरे आढळतं. ठीक आहे, पहिला विलेज अटलास गोवा. देशातील पहिले अत्याधुनिक 3D प्रिंटेड टपाल कार्यालय बेंगलुरूमध्ये बनवण्यात आलंय. ठीक आहे, हे पहा. तर फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन झालंय. हे 45 दिवसाचं टार्गेट होतं, 43 दिवसातच त्यांनी पूर्ण केलंय. तर कुठं बनवलंय? 3D प्रिंटेड, म्हणजे 3D प्रिंटिंग मशीन हे बनवण्यात आलंय. कुठं? बेंगलुरूमध्ये. ओके, आणि ते काय आहे? देशातील पहिलं अत्याधुनिक 3D प्रिंटेड टपाल कार्यालय. टपाल. ठीक आहे, लक्षात ठेवा. भारताचे पहिले टपाल कार्यालय पिन कोड 193224 हे आतापर्यंत शेवटचं म्हणून ह्याला मान्यता होती, आता त्याचं नाव बदलून पहिलं केलंय. ठीक आहे, तर जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ किशनगंगा नदीच्या काठावर वसलेलं आहे. ठीक आहे, तिथं गाव नाहीये, फक्त ते टपाल कार्यालय तेवढंच आहे. आता हे भारतातलं पहिलं आहे. ठीक आहे, जम्मू काश्मीर कुपवाडा जिल्हा, नियंत्रण किशनगंगा नदी आहे, तिच्या नदीच्या काठावर आहे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. इथपर्यंत झाल्या महत्वाच्या राष्ट्रीय घडामोडी. आता पाहूया आपण ऑगस्ट महिन्यामध्ये घडलेल्या आंतरराष्ट्रीय घडामोडी. त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे घडामोडी 15वी ब्रिक्स शिखर परिषद 2023. ठीक आहे, तर 15वी भरली होती कुठं? तारीख आहे 22 ते 24 ऑगस्ट 2023, दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग. 15वी कुठे झाली? दक्षिण आफ्रिकेमध्ये जोहान्सबर्ग येते. ठीक आहे, 15वी लक्षात ठेवा. 15 ब्रिक्सची थीम काय? ब्रिक्स आणि आफ्रिका परस्पर वेगान वाढ, शाश्वत विकास आणि सर्वसमावेशक बहुपक्षीयतेसाठी भागीदारी. ओके, तर ब्रिक्स मध्ये समाविष्ट नवीन 6 देश. ह्याच्यामध्ये विशेष काय घडले तर नवीन 6 देश ऍड केलेत. पहिले 5 होते, आता परत 6 केले. किती झाले? 11. त्याच्यामध्ये पहिला आहे इजिप्त, दुसरा आहे इराण, तिसरा आहे सौदी अरेबिया, चौथा आहे संयुक्त अरब अमिराती, 5वा आहे इथिओपिया आणि 6वा आहे अर्जेंटिना, ज्यांनी विश्वकप फिफा वर्ल्ड कप हे जिंकलाय. ठीक आहे, लिओनेल मेसी. इजिप्त, इराण, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, इथिओपिया, अर्जेंटिना 4-5 वेळेस म्हणा, आपोआप पाठ होतील 6 देश. ठीक आहे, तर या देशांचे सदस्यत्व 1 जानेवारी 2024 पासून लागू होईल. म्हणजे हे ब्रिक्सचे सदस्य म्हणून 1 जानेवारी 2024 पासून लागू म्हणजे असतील. ठीक आहे, सध्या 5च आहेत ब्रिक्स मध्ये, आता नंतर हे परत 6-11 होतील. पंतप्रधानांचा ग्रीस दौरा. आताच ब्रिक्स मध्ये आले हे की
ब्रिक्सला भेट द्यायला गेले. येता येता मग त्यांनी काय केलं, कामात काम चारीधाम केले. म्हणजे ब्रिक्सचा एक ह्यांना पुरस्कार जाहीर झाला तो येता येता घेऊन आले. ठीक आहे, म्हणजे स्वीकारला पुरस्कार आणि आले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आले. आता आपण सगळे पुरस्कार व्यवस्थित पाहिलेत, त्यातला हा 2 नंबरचा पुरस्कार आहे. ठीक आहे, त्या देशाचा सर्वोच्च 2 नंबरचा पुरस्कार आणि असा भेटणारे ते पहिले आंतरराष्ट्रीय स्तरावरचे नेते आहेत ते. ठीक आहे, लक्षात ठेवा, ते सगळं ऑलरेडी आपण पाहिलंय. ठीक आहे, ग्रीस दौऱ्यावर गेले ते देता पुरस्कार ते स्वीकारून आले, लक्षात ठेवा. नंतर जातीभेद विरोधी विधेयक अमेरिका कॅलिफोर्निया. अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियाने काय केलंय की जातीभेद विरोधी विधेयकच पारित केले की बाबा तुम्ही कोणत्याच गोष्टीत जातीभेद करायचा नाही. नाही म्हणजे नाहीच, कसंच नाही, कुठंच नाही, कायद्यानुसार नाही, कायद्याच्या बाहेर नाही, कुठंच नाही. ठीक आहे, तर असं विधेयक पारित करणारं अमेरिकेतलं पहिलं राज्य कोणतं? कॅलिफोर्निया. एवढंच लक्षात ठेवा, बाकी काही नाही. कॅलिफोर्निया हे वंश आधारित पूर्वग्रह दूर करणारे अमेरिकेतील पहिलं राज्य बनलंय. ओके, ठीक आहे, लक्षात ठेवा, ऑनलाईन मध्ये लक्षात ठेवा, बाकी काही नाही. आपल्याकडे जातीभेद मानायला परमिशन नाहीये, पण आरक्षण असल्यामुळं जातीभेद म्हणजे सरकारी पातळीवर किंवा कायदेशीर दृष्ट्या तिथं त्या ह्याच्यामध्ये हे. ठीक आहे, तर ह्यांचं म्हणणं की तसं पण नका करू, तुम्ही कसंच नाही करायचं, काही झालं तर कसंच नाही जातीभेद करायचं. ठीक आहे, लक्षात ठेवा. नंतर G20 इम्पॉवर परिषद तिसरी बरं ही. ते म्हणजे G20च्या काही परिषद आहेत ते आपल्याला सगळ्या नाही पाहायच्या, फक्त थोड्याच पाहायच्या. तर दिनांक 1 व 2 ऑगस्ट 2023, ठिकाण गांधीनगर गुजरात. आवृत्ती तिसरी आहे. ही कितवी आहे? तिसरी. पहिली लक्षात राहत नाही आपल्याला, 3 लक्षात ठेवायचे. ही कितवी आहे? तिसरी, गांधीनगर गुजरात. पहिली झाली ती आग्रा उत्तर प्रदेशमध्ये, दुसरी झाली ती तिरुवनंतपुरम केरळमध्ये. ठीक आहे, आता ही तिसरी आहे. फक्त झाली तिसरी, लक्षात राहिलं ठेवा, नसेल तर द्या सोडून, कारण हे असे प्रश्न सर्व सेवेला जास्त विचारतात. G20 डिजिटल इकॉनॉमी वर्किंग ग्रुपची 4थी परिषद. ठीक आहे, G20ची डिजिटल इकॉनॉमी वर्किंग ग्रुप. ठीक आहे, 4थी परिषद कुठं भरली होती? बेंगलुरूमध्ये 16 आणि 17 ऑगस्टला. ठीक आहे, तर ही 4थी आणि अंतिम होती. मग पहिली कुठं भरली होती? लखनौ उत्तर प्रदेश, दुसरी हैदराबाद, तिसरी पुणे. ठीक आहे, तिसरं आपलं लक्षात ठेवा, पुणे बिचारा महाराष्ट्राचं काहीतरी नाव आलंय त्याच्यामुळे लक्षात ठेवा, जून महिन्यामध्ये 2023 मध्ये. ठीक आहे, तर हे असे प्रश्न कंबाईनला किंवा मेन्सला येणार नाहीत, पण सरळ सेवा भरतीमध्ये असेच प्रश्न दिसतात. तलाठी भरती, आताची नगर परिषद, जिल्हा परिषद भरती, कारण ते ह्याच्यावर जास्त फोकस असतो त्यांचा सरळ सेवेचा. G20 इनोव्हेशन डिजिटल इनोव्हेशन अलायन्स समिट, ही समिटचं आयोजन करण्यात आलं होतं बेंगलुरू कर्नाटक येतं. आयोजक होते इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय. थीम होती ड्रायव्हिंग डिजिटल इनोव्हेशन फॉर वर्ल्ड इकॉनॉमिक्स. लक्षात कसं ठेवायचंय, तर फक्त एकदा वाचायचं सोडून द्यायचं, जास्त डोकं नाही लावायचं, कारण एका मार्काच्या नादी लागलो तर तिकडे 10-12 मार्क आपले कमी होतात. B20 शिखर परिषद, ही सगळ्यात महत्वाचं आहे. आता G20 पाहिलं आपण, ही B20 त्यातलीच एक परिषद आहे. बी म्हणजे बिझनेस. ठीक आहे, तर बिझनेस 20 शिखर परिषद ही सगळ्यात महत्वाची असते. तर 25 ते 27 ऑगस्ट 2023 रोजी आयोजित करण्यात आली. ठिकाण होतं नवी दिल्ली. ओके, थीम होती अनस्टेनेबल इक्विबल राईज बिझनेस. ओके, भारतीय उद्योग महासंघाने आयोजित करण्यात आली. नंतर 2024 मध्ये G20चे आयोजन करणाऱ्या ब्राझीलकडे भारताने B20चे अध्यक्षपद सोपवले आहे. B20 इंडियाचे अध्यक्ष एन चंद्रशेखर होते. ऑलरेडी हे सगळं सरळ सेवा भरतीला विचारून झालंय, तरी पण आपण डबल घेतो. ठीक आहे, ब्राझील आता नेक्स्ट अध्यक्ष असेल G20चा, त्याच्याकडे ते आता B20चं पण अध्यक्षपद देण्यात आलंय. B20 G20चं वेगळं आहे, सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्याला ते पाहायचंय. आणि B20 इंडियाचे अध्यक्ष कोण होते? चंद्रशेखर. ओके, लक्षात ठेवा. आता हे B20 काय आहे? जागतिक व्यापारी समुदायाचं प्रतिनिधित्व करतं. मेन खेळ सगळा व्यापाराचाच आहे, त्यासाठी हे सगळ्यात महत्वाची परिषद असते. कुठं भरली होती? नवी दिल्ली येथे, लक्षात ठेवा. G20 चित्रपट महोत्सव, SCO चित्रपट महोत्सव पाहिला होता आपण. आता हा G20 चित्रपट महोत्सव आहे. तर ठिकाण कुठे? इंडिया इंटरनॅशनल सेंटर ICA नवी दिल्ली. फक्त नवी दिल्ली एवढं लक्षात ठेवा, जास्त डोकं नाही लावायचं. G20चं हे चित्रपट महोत्सव नवी दिल्ली. नंतर दिनांक 16 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर, गरज नाहीये लक्षात ठेवायचं दिनांक. उद्घाटक ज्येष्ठ अभिनेते विक्टर बॅनर्जी आणि भारताचे G20 शेर्पा अमिताभ कांत यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं. आणि पहिला चित्रपट दाखवलाय सत्यजित रे यांचा दिग्दर्शित केलेला पाथेर पांचाली हा. ठीक आहे, एवढे पॉईंट तुम्ही मिनिमम एकदा वाचून जा. ठीक आहे, सीबीआय अकादमी सीबीआय अकादमी ही इंटरपोल ग्लोबल अकॅडमी नेटवर्क मध्ये सामील झाली. तर एक आपलं जसं आंतरराष्ट्रीय स्तरावर हे इंटरपोल काम करतं, तसं भारतीय स्तरावर सीबीआय काम करते. ठीक आहे, तर त्यांनी काय केलं, त्यांचं एक नेटवर्क उभारलं होतं इंटरपोलने, त्याच्यामध्ये आता आपली सीबीआय ऍड झाली. ठीक आहे, तुम्हाला ऑनलाईन मध्ये विचारल की इंटरपोल ग्लोबल अकॅडमी मध्ये सामील झालेली भारताची संस्था कोणती, कितवी आहे, 10वी आहे, कोण आहे, तर सीबीआय. ठीक आहे, एवढंच लक्षात ठेवायचं. ते एकमेकाला मदत करणं, कायदेविषयी ज्ञान देणं, म्हणजे टेक्नॉलॉजी हस्तांतर करणं, हे त्याचं काम असतंय. ठीक आहे, तर भारत कितवी ही आपली सीबीआय बनली, कितवी, 10वी. ठीक आहे, सीबीआय बाबत काहीतरी चांगलं घडलं. ठीक आहे, 10वा सदस्य म्हणून तो सामील झाला इंटरपोल ग्लोबल अकॅडमी नेटवर्क मध्ये. ओके, ऑनलाईन मध्ये लक्षात ठेवा. आता इथपर्यंत होत्या जागतिक घडामोडी. आता पाहिजेत आपल्याला ऑगस्ट महिन्यामध्ये घडलेल्या क्रीडा घडामोडी. त्यातली पहिली न्यूज आहे हिरो एशियन चॅम्पियनशिप ट्रॉफी 2023.
म्हणजे ही हॉकीची एक स्पर्धा असते, दरवर्षी आयोजित करण्यात येते. तर ह्या वर्षी 7वी आवृत्ती हिची एशियन चॅम्पियन ट्रॉफीची 7वी आवृत्ती आहे. चेन्नई येतं 3 ते 12 ऑगस्ट दरम्यान पार पडली. ओके, ठिकाण काय? चेन्नई. आवृत्ती 7वी. कशाची? ही हॉकीची ट्रॉफी. हिरो म्हणजे त्या कंपनीचं नाव आहे, ते स्पॉन्सरशिप दिली म्हणून त्यांचं नाव ते ठेवलेलं आहे. ठीक आहे. तर जिंकले कोण? अंतिम ह्याच्यामध्ये भारत जिंकलाय. विजेता भारत आहे, उपविजेता मलेशिया आहे. ठीक आहे. 3-4 ने त्याचा पराभव केलाय. टॉपला भारत, 2ला मलेशिया. पाकिस्तान, आणि ह्यासोबत एक इतिहास घडलाय की आतापर्यंत सगळ्यात जास्त पाकिस्तानकडे ट्रॉफी होत्या, आता भारताकडे. ठीक आहे. पाकिस्तानला मागे टाकत सर्वाधिक वेळा विजेता ठरलाय. कोण? भारत. कधी? 2000 पहिला 11ला विजेता ठरला होता, नंतर 16ला, 18ला आणि 23ला. ठीक आहे. 4 ट्रॉफी आहेत भारताकडे. ओके, लक्षात ठेवा. हिरो एशियन चॅम्पियन ट्रॉफी 2023. सलग 9 फॉर्म्युला 1 शर्यत जिंकण्याचा विक्रम अशी मॅक्स वर्स्टापनची बरोबरी. त्यांनी सलग 9 जिंकल्यात. म्हणजे काय? तर एक वर्षाचा एक मोसम असतो, त्याच्यामध्ये काहीतरी 15-16 काहीतरी स्पर्धा असतात. त्याच्यामध्ये आतापर्यंत हायेस्ट सलग 9, सलग असं मध्ये खंड नाही पडला. एकूण 10 जिंकलाय, पण सलग 9 स्पर्धा तो जिंकलाय. तर त्यांनी सेबेस्टियन वेस्टल या जर्मनीचा एक ड्रायव्हर आहे, त्याच्या बरोबरी केली. कधी? ऑगस्ट महिन्यामध्ये. नेक्स्ट महिन्यामध्ये पाहायचंय, त्यांनी 10 हिचं रेकॉर्ड मोडले. 10 सलग जिंकलाय तो. ठीक आहे. एकूण 12 जिंकलाय, पण तो सलग सध्या ऑगस्ट महिन्यामध्ये 9 जिंकलाय. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवायचं, बाकी काही नाही. आणि मॅक्स वर्स्टापन आयोगाचा आवडता प्रश्न आहे. आतापर्यंत 2 प्रश्न त्याच्यावर विचारलेत आयोगाने. डी गुकेशने फिडे क्रमवारीत विश्वनाथन आनंदला मागे टाकले. ठीक आहे. विश्वनाथन आनंद किती वर्ष? 37 वर्ष 2 महिने आंतरराष्ट्रीय स्तरावर तो टॉपला होता. त्याला आता मागे पाडून डी गुकेश हे एक काहीतरी किती वर्ष? 17 वर्ष वय त्याचं फक्त डी गुकेशचं, आणि त्यांनी आनंदला मागे टाकलंय. आणि जागतिक टॉप 10 मध्ये तो 8व्या क्रमांकावर आहे, आणि आनंद कितव्या क्रमांकावर आहे? तो 9व्या क्रमांकावर आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा. बघ काही नाही. डी गुकेशने मागे टाकलंय. 17 वर्ष वय, टॉपचा क्रमांक 8वा आहे जागतिक लेवलला, आणि विश्वनाथन आनंद यांचा क्रमांक 9वा आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा. जागतिक तिरंदाजी चॅम्पियनशिप 2023 आयोजन कुठं करण्यात आलं? तर बर्लिन, जर्मनी येतं. आवृत्ती कितवी? 52वी. पहिली 1931 साली भरली होती. दिनांक 31 जुलै ते 6 ऑगस्ट. तर आयोजक आहे जागतिक तिरंदाजी महासंघ. ठीक आहे. हे बाकीचं बेसिक झालं, फक्त ठिकाण लक्षात ठेवा. बर्लिन, जर्मनी. नंतर दर 2 वर्षांनी स्पर्धा होते, म्हणजे प्रत्येक वर्षी होत नाही, 2 वर्षांनी होते. 3 सुवर्ण पदकं, 1 कांस्य पदक. पद तालिकेत भारत अव्वल स्थानावर. ठीक आहे. 3-1 किती? एकूण 4. ओके. तर त्याच्यामध्ये 2 महाराष्ट्राचे प्लेयर आहेत, त्याच्यामुळे आपल्याला हे पाहायचंय. त्यामध्ये पहा आता सुवर्ण पदक विजेते ज्योती सुरेखा वेन्नम. ठीक आहे. ज्योती सुरेखा वेन्नम, परमित कौर आणि आदिती गोपीचंद स्वामी. सुवर्ण पदक महिला सांघिक कंपाऊंड प्रकार, ह्याच्यामध्ये तिरंदाजीमध्ये त्यांनी सुवर्ण भेटले. नंतर आदिती गोपीचंद स्वामी, सुवर्ण पदक महिला कंपाऊंड प्रकार. ठीक आहे. आदिती स्वामी ही महाराष्ट्राची आहे. नंतर ज्योती सुरेखा वेन्नम, कांस्य पदक महिला कंपाऊंड प्रकार, 1 कांस्य भेटलं ते हे. नंतर ओजस प्रणव देवतळे, हा महाराष्ट्राचा आहे, सुवर्ण पदक पुरुष कंपाऊंड प्रकार. ओके, लक्षात ठेवा. हे 4ही नाव लक्षात ठेवा. तिथे पहा, ज्योती सुरेखा वेन्नम, आदिती स्वामी, परिणीत कौर आणि आपला हा देवतळे. ठीक आहे. तर यांनी काय केलं? भारतीय महिला कंपाऊंड तिरंदाजी संघाने सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचलाय. जागतिक तिरंदाजी चॅम्पियनशिप मध्ये कोणत्याही प्रकारातील भारताचे हे पहिलं सुवर्ण आहे. ओके, पहिला शब्द आला, आयोग तिथं आला. ठीक आहे. त्याच्यामुळे हे न्यूज पाहणं महत्वाचं आहे. शाहरुख खान आयसीसी विश्वचषक 2023चा ब्रँड अँबॅसेडर. बस 1 लाईन मध्ये लक्षात ठेवायचं. आणि त्यांनी मोहीम कोणती सुरू केली? तर इट टेक्स 1 डे, म्हणजे हा मी 1 दिवस घेऊन जाईल हा वर्ल्ड कप. ठीक आहे. हे ह्यावेळेस ऑस्ट्रेलिया घेऊन गेली, पण ठीक आहे, असू द्या, नेक्स्ट टाइम आपण जाऊ. ब्रँड अँबॅसेडर महिला फिफा विश्वचषक 2023. ओके, फिफाचा विश्वचषक आहे. विजेता कोण आहे? स्पेन. उपविजेता कोण आहे? इंग्लंड. आणि आता स्पेन आहे ना, पुरुष आणि महिला दोन्ही संघ फिफा विश्वचषक जिंकणारा दुसरा देश ठरलाय. पहिला देश असं आतापर्यंत फक्त जर्मनीने असं केलं. जगात जर्मनी, भारतात परभणी. ठीक आहे. म्हणजे पुरुष आणि महिला दोन्ही फिफा विश्वकप जिंकणारा जर्मनी पहिला होता. आता स्पेन हा दुसरा देश आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा. ह्यावेळेस जिंकलाय स्पेन, हरवलंय त्यांनी इंग्लंडला. फ्रान्स आणि स्पेन मध्ये फरक आहे बरं. स्पेन वेगळं, फ्रान्स वेगळं. तर आयोजन ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड ह्या 2 देशांमध्ये करण्यात आलं, आणि एकापेक्षा जास्त देशांमध्ये पार पडलेला हा पहिला वर्ल्ड कप आहे. ठीक आहे. हे पण काहीतरी विशेष आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मध्ये आयोजन. जिंकले स्पेन, हरलाय इंग्लंड, 2 नंबर राहिले. हरलं म्हणजे 2 नंबर राहिले. आणि जर्मनी नंतर दोन्ही वर्ल्ड कप जिंकताना म्हणजे पुरुष आणि महिला तो स्पेन दुसरा आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा. चेस वर्ल्ड कप 2023 आपला आर प्रज्ञानंद आहे ना, हा 2nd नंबरला राहिला, त्याच्यामुळे हा पाहायचा आपल्याला. ठिकाण आहे बाकू, अझरबैजान. विजेता मॅग्नस कार्लसन, नॉर्वेचा आहे. आर प्रज्ञानंद भारताचा आहे, उपविजेता. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. ठिकाणी 3 पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा.
तर मॅग्नस कार्लसन हे पहिलेच बुद्धिबळ विश्वचषक आहे, म्हणजे हा पहिल्यांदा जिंकलाय. ह्याच्या आधी तो पार्टच त्यांनी भागच घेतला नाही कधी या स्पर्धेत, तर तो जिंकलाय. ठीक आहे. तर आता आर प्रज्ञानंदच्या नावावर 3 रेकॉर्ड झालेत, काहीतरी पाहायचं आपल्याला. तेलंगणाचा आहे हा आर प्रज्ञानंदा, 18 वर्षाचा आहे. ठीक आहे. मग डी गुकेश पाहिला 17 वर्षाचा आहे, त्याच्यापेक्षा 1 वर्षाने हा मोठा आहे. ग्रँड मास्टर आर प्रज्ञानंदा हा बुद्धिबळ विश्वचषक अंतिम फेरीतील आतापर्यंत सर्वात तरुण खेळाडू ठरलाय. किती? 18 वर्ष फक्त. ठीक आहे. हे इतिहास त्याच्या नावावर नोंद झाली. तर बुद्धिबळ विश्वचषक 2023 स्पर्धेत अव्वल 3 स्थानावर राहिलेले बुद्धिबळपटू 2024 मध्ये कॅन्डिडेट्स टुर्नामेंटसाठी पात्र ठरलेत. ठीक आहे. हे दोघं पात्र आहेत, अजून एक जण आहे. तर बॉबी फिशर आणि कार्लसन यांच्यानंतर कॅन्डिडेट स्पर्धेसाठी पात्र ठरणारा 18 वर्षीय आर प्रज्ञानंद हा तिसरा सर्वात तरुण खेळाडू. ह्या कॅन्डिडेट स्पर्धेसाठी तिसरा आणि हा चेस वर्ल्ड कप साठी पहिला. ठीक आहे. सर्वात तरुण खेळाडू ठरला आतापर्यंत. ठीक आहे. हे नाव लक्षात ठेवा, म्हणजे हे रेकॉर्ड लक्षात ठेवा. आयोगाला ह्या रेकॉर्डमध्ये जास्त इंटरेस्ट असतो. आता चेस वर्ल्ड कपचं पहिलं पुरुष. आता महिलांचं पहा. वुमन्स चेस वर्ल्ड कप 2023 दिनांक 29 जुलै ते 22 ऑगस्ट. ठिकाण बाकू अझरबैजान आणि विजेती अलेक्झांड्रा गोर्याचकिना ही रशियाची. फक्त तुम्हाला 2 पॉईंट लक्षात ठेवायचे. वुमन चेस वर्ल्ड कप 2023 ठिकाण बाकू अझरबैजान आणि जिंकले कोण? अलेक्झांड्रा गोर्याचकिना ही रशियाची. ठीक आहे. उपविजेती आहे नर्गल सलीमोवा ही बल्गेरियाची. ठीक आहे. हे नाही लक्षात ठेवलं तरी चालतंय, हे इथं पाहून घ्या. ही रशियाची आहे. ठीक आहे. अलेक्झांड्रा गोर्याचकिना रशिया. तिकडे मॅग्नस कार्लसन आणि इकडे रशिया. जागतिक ॲथलेटिक चॅम्पियनशिप 2023. ओके. तर आवृत्ती होती 19वी. दिनांक 19 ते 27 ऑगस्ट 2023. ठिकाण बुडापेस्ट हंगेरी. ठीक आहे. हा देश आहे हंगेरी. हंगेरीतील पहिली जागतिक ॲथलेटिक चॅम्पियनशिप होती, म्हणजे पहिल्यांदा हंगेरीने याचं आयोजन केलं. घोषवाक्य विटनेस द वंडर, आश्चर्याचा साक्षीदार. शुभंकर होतो याहून नावाचा राक्का मेंढी होती एक. ठीक आहे. त्याच्यामध्ये टॉपला राहिला अमेरिका 12 गोल्ड सहित 18 सिल्वर 9 ब्रॉन्झ टोटल 29. ठीक आहे. टॉपचा आहे कोण? अमेरिका. आणि भारत किती नंबरला आहे? तर भारत 18 नंबरला आहे. भारताला काय आहे? फक्त 1 गोल्ड आहे आणि तेच आपल्याला पाहायचंय. ठीक आहे. 18 नंबरला भारत, टॉपला अमेरिका आहे, 18 नंबरला भारत आणि भारताला फक्त 1 गोल्ड भेटले. ठीक आहे. आणि त्याच्यावर इतिहास घडलाय, त्याच्यामुळे ते पाहायचंय. नीरज चोप्राला सुवर्ण पदक. तर नीरज चोप्राने काय केलंय? 88.17 मीटर जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारा पहिला आशियाई आणि पहिला भारतीय ॲथलीट हे त्याच्या नावावर रेकॉर्ड प्रस्थापित झाले. त्यामुळे हे गोल्ड मेडल सगळ्यात महत्वाचं. फक्त एकच पदक आणि ते ही गोल्ड. ठीक आहे. तर पहिला आशियाई आणि पहिला भारतीय जो जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलंय. ठीक आहे. तर रौप्य पदक कोणाला भेटलंय? अर्शद नदीम. किती? पाकिस्तानचा हा 2nd नंबरचा. ठीक आहे. कांस्य पदक याकूब वालेश झेक प्रजासत्ताक. तुम्हाला फक्त 2 लक्षात ठेवायचे. हे सुवर्ण आपलं आणि अर्शद नदीम आपलं कांस्य आहे ना, सॉरी रौप्य आहे ना, हे पाकिस्तानचं. ओके. हे 2 पॉईंट लक्षात ठेवा. तर ऑलिम्पिकसह जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण जिंकला नीरज हा नेमबाज अभिनव बिंद्रानंतर केवळ दुसरा भारतीय. ठीक आहे. ह्या आपल्या जागतिक ॲथलेटिक मध्ये गोल्ड भेटणार तो पहिला आहे आणि ह्याच्यामध्ये तो दुसरा आहे. ठीक आहे. हे पॉईंट वेगळे. दोन्ही स्पर्धा डबल जिंकणारा. ठीक आहे. तर जागतिक अजिंक्यपद ॲथलेटिक्स स्पर्धेत 2 पदके जिंकणार नीरज हा पहिला भारतीय ठरलाय. ओके. हे पॉईंट, हा पॉईंट. एकाच वेळी ऑलिम्पिकसह जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण जिंकणार नीरज हा जॉन जेलेन्स्की झेक प्रजासत्ताक आणि अँड्रियास थोर किल्डसेन नॉर्वेचा याच्यानंतर तिसरा भालाफेकपटू ठरलाय की ज्यांनी दोन्ही ठिकाणी गोल्ड जिंकलेत, वर्ल्ड मध्ये पण आणि आपल्या ऑलिम्पिक मध्ये पण. ठीक आहे. लक्षात ठेवा हे 3 पॉईंट. त्याच्या नावावर काहीतरी रेकॉर्ड आहेत. फक्त एक वाचायचं आणि एक सोडून द्यायचं, कारण आयोगाला ह्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो अशा ह्याच्यामध्ये रेकॉर्डमध्ये. जागतिक अंडर-20 कुस्ती चॅम्पियनशिप 2023 दिनांक 14 ते 20 ऑगस्ट. ठिकाण आहे अम्मान जॉर्डन हे देश आहे. 4 सुवर्ण 3 रौप्य आणि 7 कांस्य पदक एकूण 14 पदकं भारताला भेटलेत. ठीक आहे. सुवर्ण पदक विजेते कोण आहेत? ह्याच्यामध्ये मोहित कुमार पुरुष फ्रीस्टाईल 61 किलो, प्रिया मलिक महिला 76 किलो, सविता महिला 62 किलो आणि अंतिम पंगल ठीक आहे महिला 53 किलो. 2 अंडर-20 वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू आहे. अंतिम पंगल इतक्या वेळेस आता सध्या न्यूज मध्ये की तिने बऱ्याच ठिकाणी तिच्या नावावर रेकॉर्ड झाले, त्यातला हा एक रेकॉर्ड आहे. त्यामुळे हिचं नाव लक्षात ठेवा. अंडर-20 2 पदकं तिने जिंकलेत. ओके. लक्षात ठेवा. राज्य क्रीडा दिन. तर जसा देशाचा क्रीडा दिन असतो किती 29 ऑगस्ट, तसाच आता खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस असतो ना तो 15 जानेवारी, तो आता पुढच्या वर्षीपासून तो महाराष्ट्राचा राज्य क्रीडा दिन म्हणून जाहीर झालाय. ठीक आहे. लक्षात ठेवा 29 ऑगस्ट असतो राष्ट्रीय क्रीडा दिन, आता 15 जानेवारी असेल महाराष्ट्राचा राज्य क्रीडा दिन. फक्त एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. अस्मिता महिला लीग हिचं नाव चेंज झालंय फक्त, बाकी काही नाही झालं. पहिलं नाव काय होतं तर केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी काय केलंय, खेलो इंडिया महिला लीग ही आता यापुढे अस्मिता महिला लीग म्हणून ओळखली जाईल. ठीक आहे. खेलो इंडिया महिला लीगचं नामांतरण झालंय अस्मिता महिला लीग मध्ये, बाकी काही नाही याच्यामध्ये. अस्मिता म्हणजे काय,
अचिव्हिंग स्पोर्ट माइलस्टोन बाय इन्स्पायरिंग वुमन थ्रू ऍक्शन. ओके, जास्त काही लक्षात ठेवायसारखं नाही याच्यामध्ये. नंतर डोप चाचणीत अपयशी ठरल्याने द्युतीचंदवर 4 वर्षाची बंदी. द्युतीचंद कोण आहे तर रनर आहे, स्प्रिंट रनर, म्हणजे 100 मीटरची धावपटू सुवर्ण पदक विजेती महिला आहे. तर तिने काय केलं, 4 वर्षाची बंदी आली तिच्यावर. तर तिच्यामध्ये काय सापडलंय तिच्या शरीरामध्ये, तर अँड्रोजन रिसेप्टर मॉड्युलर्स नावाचं एक हे सापडलंय. ठीक आहे, हे डोपिंगचं रसायन सापडले. ठीक आहे, हे मान्यता नाही याला, पण तिच्या शरीरात सापडल्यामुळे तिला आता 4 वर्ष बंदीचा सामना करावा लागेल. ती कोणत्या स्पर्धेत 4 वर्ष भाग घेऊ शकत नाही. आणि स्वतः अशी पहिली ऍथलीट्स आहे की जिने स्वतः जाहीर केलं की ती LGBT समूहातून येते. ठीक आहे, अशी करणारी ती पहिली क्रीडापटू ठरली होती. ठीक आहे, लक्षात ठेवा. द्युतीचंदवर 4 वर्षाची बंदी. चेन्नईमध्ये भारतातील पहिले नाईट स्ट्रीट रेसिंग सर्किट, भारतामधली पहिली, म्हणजे संध्याकाळी जर अशी रेसिंग करायची असेल ना त्यासाठी त्यांनी एक सर्किट बनवलंय. कोणी, तामिळनाडूने. ठीक आहे, चेन्नईमध्ये. तामिळनाडू म्हणजे चेन्नई तामिळनाडूमध्ये येते. ठीक आहे, त्यांनी भारतातील पहिलं नाईट स्ट्रीट रेसिंग बनवलंय. ठीक, 1 लाईन मध्ये लक्षात ठेवा की रात्री पण तुम्ही स्पर्धेचं आयोजन करू शकता. सर्वाधिक हेडर गोल करण्याचा क्रिस्टियानो रोनाल्डोचा विक्रम, म्हणजे पायाने फुटबॉल पायाने खेळतात ना, पण ह्या भाऊंनी डोक्याने फुटबॉल मारू मारू गोल केलेत आणि त्याचा रेकॉर्ड बनवलाय, वर्ल्ड रेकॉर्ड. किती, तर 145 हेडर गोल केलेत त्यांनी. म्हणजे त्यांनी परमिशन असते पायासोबतच डोक्याने पण मारण्याची. ठीक आहे, तर 145 गोल केलेत डोक्याने, म्हणजे डोकं मारून. आणि 144 गोलचा जो रेकॉर्ड होता ना तो गर्ड मुलरच्या नावावर होता. आणि एकूण जर विचार केला तर 145 डोक्याने मारले. ठीक आहे, हे पहा, डोक्याने इथून मारले. आणि 839 गोल सगळे मिळून झाले त्याचे, पायाने, हाताने, डोक्याने. ठीक आहे, सगळे मिळून एवढे झाले. तर फक्त मंजूर फक्त डोक्याला आणि पायानेच असते, बाकीच नाही. ठीक आहे, ठीक आहे, चालतंय, बाकी काही नाही. आता इथपर्यंत झाले क्रीडा घडामोडी. आता पाहायच्यात राजकीय घडामोडी जे की ऑगस्ट महिन्यामध्ये घडलेले आहेत. लोकसभेत अविश्वास प्रस्ताव फेटाळलाय. एकूण 28वा प्रस्ताव होता पूर्ण लोकसभेच्या इतिहासातला. तर जे आता सध्या मणिपूरच्या मुद्द्यावर इंडिया आघाडीतले जे आपले काँग्रेसचे खासदार आहेत, गौरव गोगोई यांनी हा प्रस्ताव मांडला होता मोदी सरकार विरोधात, की बाबा 28वा होता अविश्वास प्रस्ताव. तर त्यांनी मांडला की बाबा मोदींनी मणिपूरच्या मुद्द्यावर व्यवस्थित लक्ष नाही दिलं, तिथं काहीतरी जाळपोळ वगैरे झाली किंवा दंगा झाला तर तिथे लक्ष द्यायला पाहिजे होतं. मग तुम्ही त्यांनी त्या कारणावर हा प्रस्ताव दाखल केला, पण तो नामंजूर झाला. ठीक आहे, 28वा आहे, बाकी काही नाही. 10 ऑगस्ट रोजी तो फेटाळण्यात आला. तर असे सगळ्यात जास्त प्रस्ताव इंदिरा गांधी यांच्यावर दाखल झाले. किती, 15 प्रस्ताव. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि आतापर्यंत अशा प्रस्तावात पास होऊन एकाही सरकारने राजीनामा दिलेला नाही आतापर्यंत इतिहासामध्ये. फक्त एवढं लक्षात ठेवा. क्रमांक किती आहे, 28वा. आणि तुम्हाला पॉलिटीमध्ये अविश्वास प्रस्ताव काय असतो, हे नो कॉन्फिडन्स मोशन काय असतं हे व्यवस्थित वाचून जायचंय. आयोग तिथं प्रश्न विचारू शकतो तुम्हाला. ठीक आहे, आयोगाचा असंच पॅटर्न असतो विचारण्याचा, की न्यूजमध्ये काही जरी आलं तर आयोग तिथं पॉलिटीमध्ये जाऊन विचारतो. तर जन्म आणि मृत्यू नोंदणी सुधारणा विधेयक 2023, तो आपला जो जन्म नोंदणी कायदा आहे ना, हा जन्म आणि मृत्यूची नोंदणी कायदा 1969, त्याच्यामध्ये आता तरतूद करण्यात आली. त्याच्यामध्ये थोड्या तरतुदी चेंज करण्यात आल्या, की तुम्हाला डिजिटल जन्म दाखले जे आहेत ना ते उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आणि ह्यांनी काय वाढवलंय की डिजिटल दाखले किंवा जन्म दाखल्याची पॉवर एवढी वाढवली की तुम्हाला फक्त जर जन्म दाखला असेल तर तुम्हाला बाकीचे कागदपत्र सहज भेटून जातील. कोणत्याही कागदपत्राला तुम्ही जन्म दाखला देऊ शकता. आधार कार्ड काढायचंय, जन्म दाखला दाखवा, किंवा पॅन कार्ड काढायचंय, कुठं अजून काही पासपोर्ट, पासबुक, काही कुठं जरी गेले तुम्ही जन्म दाखला दाखवला, कार्यक्रम ओके. ठीक आहे, तर ह्याचा विषय कुठं असतो, हा समवर्ती सूचीमध्ये आपला म्हणजे एक सूची असते केंद्र, राज्य आणि समवर्ती. तर त्यातली ही जन्म आणि मृत्यूची नोंद आहे ना ती समवर्ती सूचीमध्ये येते. म्हणजे राज्य पण नोंद ठेवू शकतं आणि केंद्र पण नोंद ठेवू शकतं, पण दोन्हीचं मिसमॅच व्हायला लागले, व्यवस्थित मॅनेज होत नाहीये. म्हणून ह्यांनी काय केलं, हा कायदा पारित केला. त्याचा कायदा आधीच ऑलरेडी पारित आहे, त्याच्यामध्ये सुधारणा केली ह्या वर्षी, आणि त्यांनी त्याच्यावर व्यवस्थित असं स्ट्रक्चर बनवून ठेवलं की कसं करायचं, काय करायचं, आणि दोन्हीचं मॅच केलं. ठीक आहे, लक्षात ठेवा, बाकी काही नाही याच्यामध्ये. मणिपूरमध्ये मदतीवर देखरेख करण्यासाठी सर्व महिला समिती ही सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केली. सर्व तिन्ही पण महिला न्यायाधीश आहेत की त्या समितीमध्ये काम करतील. त्याचे अध्यक्ष कोण आहेत, जम्मू आणि काश्मीरच्या उच्च न्यायालयाच्या माजी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती गीता मित्तल आहेत ना, या सर्व महिला समितीच्या अध्यक्ष आहेत. ही नेमणूक कोणी केली मणिपूरसाठी, सर्वोच्च न्यायालयाने. ठीक आहे, अध्यक्ष कोण आहेत, न्यायमूर्ती गीता मित्तल. सदस्य कोण आहेत, न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर जोशी, ह्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती आहेत. न्यायमूर्ती आशा मेनन, दिल्ली उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती. ठीक आहे, 3 महिला आहेत न्यायाधीश. न्यायमूर्ती गीता मित्तल अध्यक्ष, न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर जोशी सदस्य, आणि न्यायमूर्ती आशा मेनन. ठीक आहे, तर ही समिती काय करेल,
मणिपूरमध्ये जेवढं मदत पुनर्वसन करायचंय किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहिलाय, सगळं काही हँडल करण्याची जबाबदारी ह्यांच्यावर आहे. ठीक आहे, हे सल्ला देते सरकारला की असं असं करा, मग सरकारला ते ऐकावं लागेल. ठीक आहे, लक्षात ठेवा. टेली लॉ 2.0. तर अर्जुन राम मेघवाल कायदा आणि न्याय मंत्री भारताचे, त्यांच्या हस्ते दिल्लीतील टेली लॉ आणि न्यायबंधू ऍपचे एकत्रीकरण करणारी टेली लॉ 2.0 ही सिंगल विंडो प्रणाली सुरू करण्यात आली. ठीक आहे, टेली लॉ 2.0. तर ही काय करते, नागरिकांना नोंदणी, कायदेशीर सल्ला, कायदेशीर मदत, कायद्यासंबंधित न्यायालयातली ठीक आहे प्रतिनिधित्व मिळवून देऊ शकते. ही प्रणाली ती काम करते. ठीक आहे, टेली लॉ 2.0. पश्चिम विभागीय परिषदेची 26वी बैठक कुठं पार पडली? गांधीनगरमध्ये. ह्याचे अध्यक्ष कोण असतात? तर त्याचे केंद्राचे गृहमंत्री जे असतात ते त्याचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. ठीक आहे, तर आता सध्या अमित शहा आहेत. तर ती कितवी आहे? 26वी बैठक आहे. कुठं पडली? गांधीनगर. तुम्हाला करंटमध्ये एवढंच पाठ करायचंय, पण तुम्हाला पॉलिटीमध्ये ती परिषद काय असते, विभागीय परिषद, ते पूर्ण वाचून जायचंय, कारण आता याचं आयोजन करण्यात आलंय गांधीनगरमध्ये. मग आयोग तिथं पण प्रश्न विचारल. ठीक आहे, तर बाकी याच्यामध्ये महत्वाचं काय? गुजरात, महाराष्ट्र, गोवा, दमण, दीव आणि दादर नगर हवेली ह्याच्यामध्ये ह्या एवढ्या 4 राज्यांचा समावेश आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि ही 25वी आहे आपलं, 26वी बैठक आहे. 25वी कुठं आयोजित करण्यात आली? 2022 मध्ये दीवमध्ये आयोजित करण्यात आली. कारण आयोग ही बी विचारतं, कधी कधी मागची पण विचारतं. ठीक आहे, दोन्ही लक्षात ठेवा. इथपर्यंत झाल्या राजकीय घडामोडी. आता पाहायच्यात आपल्याला आर्थिक घडामोडी. त्यातलं पहिलं आहे की महारत्न आणि नवरत्न दर्जा 2 कंपनीला भेटलाय. महारत्न कंपनी ऑइल इंडिया लिमिटेड ही देशातील 13वी महारत्न कंपनी ठरली. महारत्न सर्वोच्च येते. नंतर ओएनजीसी विदेश लिमिटेड ही 14वी नवरत्न कंपनी ठरली. ही 13वी, ही 14वी. ठीक आहे, दोन्ही लक्षात ठेवा. 1 लाईन मध्ये ही ओएनजीसीचा आणि हा ऑइल इंडिया लिमिटेडचा लोगो आहे. ठीक आहे, दोन्ही लक्षात ठेवा. आणि परत राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडला नवरत्न दर्जा भेटलाय. ठीक आहे, हिला पण नवरत्न दर्जा भेटलाय. कधी? 2023 मध्ये, ऑगस्ट महिन्यामध्ये. आणि देशातील 14वी नवरत्न कंपनी ठरली. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि तुम्ही हे RCF आपलं खत, जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला हे माहिती आहे, हे असं लोगो तुम्ही पाहिलं असेल आपल्या खताच्या पोत्यावर. ठीक आहे, तिला आता डायरेक्ट नवरत्न दर्जा भेटलाय. GI टॅग ऑगस्ट महिन्यामध्ये काही राज्याच्या वस्तूंना GI टॅग दिलाय. आयोग सरळ विचारणार नाही 1 लाईन मध्ये, सरळ सेवेला जास्त प्रश्न असतात. पण आयोगाने जर विचारलंच की जोड्या लावा, तर लक्षात ठेवा. आसाममध्ये चोकुवा नावाचा तांदूळ आहे, त्याला GI टॅग भेटलाय ऑगस्ट महिन्यात. तामिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यातील मट्टी केळींना पण GI टॅग भेटलाय. आणि जम्मू काश्मीरमधील भरदुआ राजमा, हा राजमा एक आपलं जे मेसवर आहेत ना त्यांना माहिती राजमा काय. आणि सुलई मध हे जम्मू काश्मीरचे 2 GI टॅग ऑगस्ट महिन्यामध्ये भेटले. ठीक आहे, राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद 2023 मागच्या प्रीला झाला तसा प्रश्न आलता. ठीक आहे, तर ही कितवी आहे? ही 26वी आहे. आयोगाने 25वी विचारली होती. ठिकाण? इंदोर मध्य प्रदेशमध्ये या वर्षीचं आयोजन करण्यात आलं. ती जम्मू काश्मीरमध्ये झाली. ठीक आहे, ही इथं पहा 25वी. कटरा जम्मू काश्मीर, नोव्हेंबर 2022 ही आयोगाने विचारली. ठीक आहे, 26वी कुठे झाली? तर इंदोर मध्य प्रदेशमध्ये झाली. ठीक आहे, लक्षात ठेवा. संकल्पना काय होती? विकसित भारत इम्पॉवरिंग सिटीजन्स. ओके, आणि उद्घाटक कोण होते? ओमप्रकाश सकलेचा, मध्य प्रदेशचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री ते ओमप्रकाश सकलेचा. ओके, आता पाहूया ऑगस्ट महिन्यामध्ये घडलेल्या इतर घडामोडी. त्यातली पहिली आहे 100% इथेनॉलवर चालणारी कार. तर ही लॉन्च करण्यात आली 29 ऑगस्ट 2023 रोजी केंद्रीय रस्ते मंत्री, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते. कुठं? ते कुठं नाही दिलं, पण ठीक आहे, त्यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आली. 100% इथेनॉलवर चालणारी ही जगातील पहिली कार आहे. ह्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचे, 100% इथेनॉलवर चालणारी जगातली पहिली कार लॉन्च करण्यात भारतात आली. ओके, टोयोटा मोटर्सने पूर्णपणे इथेनॉलवर चालणारी फ्लेक्स फ्युअल इंजिन असलेली कार बनवली. तर ती आपली इनोवा कार आहे ना, त्याच्यामध्ये नवीन तंत्रज्ञान वापरले. ठीक आहे, लक्षात ठेवा. 100% इथेनॉलवर चालणारी पहिली कार कुठं? भारतात. ऑगस्ट 2023 गेल्या 120 वर्षाहून अधिक काळातील सर्वाधिक कोरडा महिना. तर कधी? 1901 जे वर्ष आहे ना, त्या वर्षी एवढा दुष्काळ पडला होता ऑगस्ट महिन्यामध्ये. तर तेवढा कोरडा ऑगस्ट आता 120 वर्षानंतर 2023 आहे ना, तो गेलाय. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि असे प्रश्न आयोग मेन्सला विचारून झाले. आयोगाने असे म्हणजे किती वर्ष आहे, 5वं आहे, 3रं आहे, दुष्काळाचं किंवा कमी पाऊस पडण्याचं, असं आयोगाने विचारलंय. ठीक आहे, लक्षात ठेवा. 120 वर्ष म्हणजेच 1901 पासूनचा. ठीक आहे, सर्वाधिक कोरडा ऑगस्ट. 36% कमी पाऊस पडला एकूण पूर्ण ऑगस्ट महिन्यात. आणि विशेष म्हणजे काय असतं, भारतात सगळ्यात जास्त पाऊस ऑगस्ट महिन्यातच पडतो आणि तोच सगळ्यात कोरडा गेला मला यंदा दुष्काळ आहे. ठीक आहे, देशातील पहिला हायड्रोजन इंजिन प्रकल्प जमशेदपूर, झारखंड. ठीक आहे, जमशेदपूरच्या झारखंडमध्ये उभारण्यात येत आहे. कोणामार्फत? टाटा मोटर्स आहे ना, तो प्रकल्प उभारत आहे. ठीक आहे, जमशेदपूर झारखंड लक्षात ठेवा आणि टाटा मोटर्स लक्षात ठेवा, बघ काही नाही. आणि पहिला हायड्रोजन पासून कचऱ्यापासून हायड्रोजन निर्मिती प्रकल्प कुठे आहे? पुण्यामध्ये. ठीक आहे, हायड्रोजन ट्रेन पहिली जर्मनीची, दुसरी चीनची, जो की पहिला आशिया आणि दुसरा जगातला देश. ठीक आहे, लक्षात ठेवा. एक नभमित्र प्रणाली नावाची एक नवीन प्रणाली सुरू करण्यात आली आहे.
तर ही आपले जे मच्छीमार वगैरे समुद्रात जातात ना, तर त्यांच्यासाठी ही इस्रोने एक नवमित्र नावाची प्रणाली सुरू केली. तर ही काय उपग्रह आधारित दळणवळण प्रणाली दुतर्फा संदेश सेवा सक्षम करते. म्हणजे दोन्ही साईडने तुम्ही मेसेज पाठवू शकता. हवामान आणि चक्रवादळाची शर्यत स्थानिक भाषेत दिली जातील, त्यासाठी ही बनवली. ठीक आहे. नवमित्र प्रणाली कशासाठी काय, फक्त एवढंच आम्ही विचारलं तुम्हाला. ठीक आहे, लक्षात ठेवा. भूविजन, तर हे काय आहे? भूविजन म्हणजे भूमीचं विजन करायचंय, भूमी काय कशी त्याच्या टेस्ट करायच्या, त्यासाठी एक किट आहे ते भूविजन नावाचं, ते आता ते लॉन्च करण्यात आले. तर ते काय करतं, तर 30 मिनिटांमध्ये 12 प्रमुख माती पॅरामीटरच्या चाचण्या अखंडपणे करतं. ते AI वर आधारित आहे. ठीक आहे, इंटरनेट ऑफ थिंग्सवर. म्हणजे तुम्ही फक्त ते मातीचं सॅम्पल द्यायचं, ते टेस्ट आपोआप करून देईल तुम्हाला सगळ्या. ठीक आहे, तर त्याला कृषी रस्ता सॉइल टेस्टिंग सिस्टीम ह्या नावाने पण ओळखलं जातं. ठीक आहे, भूविजनला लक्षात ठेवा. पहिले कृषी डेटा एक्सचेंज म्हणजे आपला डाटा एक्सचेंज करतो ना आपण, तसं आता पहिला कृषी डेटा एक्सचेंज कुठं झालंय, तर 11 ऑगस्ट 2023 रोजी हैदराबादमध्ये भारतातील पहिल्या कृषी डेटा एक्सचेंजचे यशस्वीरित्या अनावरण करण्यात आले. ठीक आहे, कुठं झालंय? हैदराबादमध्ये. पहिले कृषी डेटा एक्सचेंज कुठं? हैदराबादमध्ये. ऑनलाईन मध्ये लक्षात ठेवा. ठीक आहे, बाकी काही नाही. भारतातील पहिली AI शाळा ही केरळने सुरू केली आहे. AI म्हणजे पूर्ण शाळा AI नाही केली त्यांनी, एक क्लास भरवलाय की बाबा तो तेवढा तास ती AI शाळा तो मुलांचा क्लास घेईल. ठीक आहे, लक्षात ठेवा. आर्टिफिशियल एजंट. पण आपल्याला ऑनलाईन मध्ये काय लक्षात ठेवायचंय, भारतातील पहिली AI शाळा कुठं? केरळ. बस ऑनलाईन मध्ये एवढंच लक्षात ठेवायचंय. आणि कोणाच्या हस्ते? माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले 22 ऑगस्ट 2023 रोजी. ठीक आहे, आणि ही 8 ते 12 मधील विद्यार्थ्यांना, इयत्ता 8 ते 12 मधील विद्यार्थ्यांसाठी असेल. ठीक आहे, लक्षात ठेवा. ढोलपूल कलोरी ठरणार भारतातील 54वा व्याघ्र प्रकल्प. हा कुठे? राजस्थानमध्ये. ऑलरेडी तिथं 4 राज्य होते, आता हे 5वा बनलाय. ऑगस्ट मध्ये मान्यता दिली, सप्टेंबर मध्ये ह्याला मंजूर झालाय. ठीक आहे, तर रणथंबोर, सारिस्का, एक मिनिट, रणथंबोर, सारिस्का, मुकुंदरा हिल्स आणि रामगड विजदारी हे पहिले 4 होते, आता हा राजस्थान मधला 5वा आहे. ठीक आहे, ढोलपूर कलोरी राष्ट्रीय कुठे गेले ते? ढोलपूर कलोरी व्याघ्र प्रकल्प. ओके, लक्षात ठेवा. महाराष्ट्रामध्ये 6 आहे ना. आता संरक्षण घडामोडी पाहूया ऑगस्ट महिन्यामध्ये घडलेल्या फास्टमध्ये. त्यातली पहिली आहे निराक्षी, म्हणजे जी पाण्यामध्ये पण, नीर म्हणजे पाणी, निराक्षी म्हणजे त्याच्यामध्ये पण ती पाहू शकते. तर काय आहे, तर पाण्याखालील जलसुरुंग शोधण्यासाठीचे वाहन आहे. भारत निराक्षी देशातील पहिले AUV आहे. म्हणजे काय? ऑटोनॉमस अंडर वॉटर व्हेकल. जे आपले पाण्यामध्ये माइन्स लावतात ना समुद्रामध्ये. तुम्ही जर गाजी पिक्चर पाहिला असेल त्या ह्याचा अक्षय कुमारचा त्यांचा, तर अक्षय कुमारच होता का? ठीक आहे, गाजी ते पाणबुडीचा. तर त्या चित्रपट तुम्हाला माहित असेल की माइन्स कसे लावतात, काय करतात, ते कसे कार्य करतात. तर ते माइन्स नष्ट करण्यासाठी ही प्रणाली भारताने विकसित केली. ठीक आहे, इंडियाज फर्स्ट इंडिजिनस एव्हियस डिटेक्ट माइन्स, म्हणजे ती आपोआप ते माइन्स डिटेक्ट करते. ठीक आहे, लक्षात ठेवा. निराक्षी. ब्रिगेडियर आणि त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठी समान गणवेश लागू झालाय. कधीपासून? 1 ऑगस्ट 2023 पासून. तुम्हाला रँक ब्रिगेडियर त्याच्या वरची आणि तारीख 1 ऑगस्ट 2023 हे 2च पॉईंट इथं लक्षात ठेवायचे. ठीक आहे, लक्षात ठेवा. INS विंध्यगिरीचे जलावतरण झाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्तेचं जलावतरण. जलावतरण म्हणजे काय? ती बनवली बोट आणि ती आता पाण्यामध्ये टेस्ट करण्यासाठी उतरवली. ठीक आहे, जलावतरण झाले. INS विंध्यगिरी ही काय आहे, तर प्रोजेक्ट 17 अल्फा अंतर्गत बांधण्यात आलेली निलगिरी श्रेणीतील INS विंध्यगिरी आहे. ठीक आहे, 6व्या युद्धनौका आहे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. प्रबल रिव्हॉल्वर, एक रिव्हॉल्वर आहे, भारताने हिचं लॉन्चिंग केलंय. हिची कॅपॅसिटी 50 मीटर पर्यंत आहे, म्हणजे हिची गोळी 50 मीटर पर्यंत अचूक मार करते. ठीक आहे, तिचं लॉन्चिंग करण्यात आलंय. बाकी काही नाही. काय? प्रबल रिव्हॉल्वर कुणाची आहे? भारताची आहे. ठीक आहे, साइड विंग सिलेंडर असणारी ही देशातील पहिली रिव्हॉल्वर आहे. ही महत्वाचं काहीतरी वैशिष्ट्य आहे म्हणून तिथं लिहिलंय. ठीक आहे, लक्षात ठेवा. हेरॉन मार्क ड्रोन वायुसेनेत समाविष्ट. हे इथं पहा, हेरॉन ड्रोन हे अमेरिकेच्या तुम्ही हॉलिवूडच्या चित्रपटात पाहिले असतील. असे आता भारताला भेटलेत. का? तर टेहाळणी करणे, शत्रूवर सर्जिकल स्ट्राईक करणे, ह्याच्यासाठी हे ड्रोन्स आता वापरण्यात येतील. ठीक आहे, हेरॉन मार्क 2 ड्रोन्स. ओके, ठीक आहे. ऑपरेशन मुस्कान, ऑपरेशन स्माईल वेगळं आणि ऑपरेशन मुस्कान वेगळं. तुम्ही लगेच म्हणाल की हिंदीत आहे, मग स्माईल म्हणल्या मग इंग्लिशमध्ये. तसं नाही, दोन्हीचं वेगळे. फाटलेले होठ वगैरे असतात ना जन्मजात, त्याच्यासाठी ऑपरेशन स्माईल आहे. आणि हे ऑपरेशन मुस्कान कशासाठी आहे, की बाबा जे लहान मुलं हरवलेत ना, त्यांना शोधण्यासाठी, वाचवण्यासाठी, त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी हे प्रकल्प आहे. ठीक आहे, ऑपरेशन मुस्कान. एवढंच लक्षात ठेवा. ही बाकीचा पॉईंट तुम्ही लक्षात नका ठेवू. मी जिथे दिलाय तो, की मुंबई पोलिसांनी एवढे म्हणजे 5,000हून अधिक अल्पवयीन मुलांची सुटका केली. हे पॉईंट नाही लक्षात ठेवलं तरी चालतात. फक्त एवढं लक्षात ठेवा, ऑपरेशन मुस्कान कशासाठी आहे, तर हरवलेले किंवा किडनॅप झालेले मुलं आहेत ना, जे दुसरीकडे, त्यांना वाचवणे, शोधून काढणे आणि पुनर्वसन करणे. ठीक आहे, ऑपरेशन मुस्कान. सरमत क्षेपणास्त्र हे रशियाचं आहे आणि हे डेडली वेपन आहे. म्हणजे
हे एकदा जर तैनात केलं तर ह्याला कोणतंच वेपन अडवू शकत नाही. हे 18,000 आंतरखंडीय क्षेपणास्त्र, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, ह्याला कोणतंच क्षेपणास्त्र रोखू शकत नाही. एकदा जर डागलं ना तर विषय संपला त्या देशाचा. तर हे काय केलंय, रशियाने काय केलंय, तैनात केले. का केलंय, तर रशिया युक्रेनमध्ये वाद चालू आहे, म्हणजे युद्ध चालू आहे. तर त्या युद्धावर अमेरिकेचा दबाव किंवा पाश्चिमात्य देशांचा दबाव जास्त वाढायला लागला होता. मग रशियाने काय केलं, मग त्यातलं मेन हत्यार सरमत क्षेपणास्त्र हे केलं, तैनात केलं सीमेवर, की बाबा जर आता जर आमच्या दबाव वाढवला तर आम्ही डायरेक्ट हे टाकून देऊ, कोणत्याही देशात टाकू, तसं काय नाही आम्हाला की आम्हाला युक्रेनवर टाकायचं. ठीक आहे, लक्षात ठेवा सरमत. आणि आयोग काय करतं, रशिया आणि युक्रेन वाद जेव्हापासून सुरू झालाय तेव्हापासून आयोगाची कोणताच एक्झाम अशी एक पण गेली नाही प्री असो ना मेन्स की त्याच्यावर प्रश्न आयोगाने विचारला नाही. प्रत्येक प्री मेन्सचा पेपर काढा, त्याच्यामध्ये एक प्रश्न रशिया युक्रेनचा वादाचाच आहे. ठीक आहे, आत्ताची जी मेन्स झाली ना त्याच्यामध्ये बी आहेच आहे, काहीतरी ते धरण फुटलं होतं नोवा कोकोवा आहेच मेन्सला, म्हणजे तिथं वाद झाला, तिथं काही झालं काय आयोग विचारतं. त्यामुळे सरमत क्षेपणास्त्र लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यांनी तैनाती केली फक्त, बाकी काही नाही, नवीन नाही बनवलं, तैनात केले फक्त. आता झायद तलवार नावाचा एक युद्ध अभ्यास आहे, द्विपक्षीय नौदल सराव आहे भारत आणि UAEचा. ठीक आहे, दुबईमध्ये पार पडलाय. जर पहिला असेल तर आयोग जास्त विचारतं, पण जर असेल तर आपल्याला पाहणंच आहे, म्हणजे निदान पाहून घ्या सोडून द्या, कारण आयोग असे पहिले जास्त विचारतात. तर CCAT साऊथ ईस्ट एशिया कॉर्पोरेशन अँड ट्रेनिंग, दिनांक 14 ते 25 ऑगस्ट 2023, सिंगापूर, ठिकाण सिंगापूर इथे आयोजन करण्यात आलं. 20 देशांचा बहुराष्ट्रीय सराव आहे. यावर्षी प्रथमच भारताचा यात समावेश करण्यात आलाय, पहिल्या वेळेस करण्यात आलाय, म्हणून मग आता आपण घेतलाय. हे पहिलं नाव आलं की आयोग तिथं आला. ठीक आहे, CCAT साऊथ ईस्ट एशिया कॉर्पोरेशन अँड ट्रेनिंग. ठीक आहे, भारत गेलाय तिथं. हे पहा इथं, हे त्याचा लोगो आहे, हे देश आहेत, त्याचे झेंडे आहेत. मलबार सराव सगळ्याला माहिती आहे की भारत आणि अमेरिकेचा होता सुरुवातीला, हो कधी 1992 पासून भरण्यात येतो. मलबार म्हणजे आता समुद्र किनारा आहे ना, मग समुद्रीच असं ना नौदल, तर तो अमेरिकानं फक्त भारताचा होता, पण त्याच्यामध्ये काय केलं, 2015 साली जपान आला आणि आता 2020 मध्ये त्यात ऑस्ट्रेलिया पण आलाय. आणि ह्यावेळेस काय झालंय, तो मलबारमध्येच, म्हणजे आपला जो मलबार समुद्र किनारा केरळचा तिथं आयोजित करण्यात होता, पण इथं पहिल्या वेळेस काय झालंय, ऑस्ट्रेलिया आयोजित करण्यात आलं. हे बघा, ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच्या सरावाचे आयोजन करण्यात आले. ठीक आहे, लक्षात ठेवा. 11 ते 21 ऑगस्ट 2023 ह्याच्यामध्ये काहीतरी विशेष घडले, म्हणून हे आपल्याला पाहणं महत्वाचं आहे. आवृत्ती 31वी बहुराष्ट्रीय सागरी सराव झालाय. तो आधी पहिला द्विपक्षीय होता, आता तो बहुराष्ट्रीय झालाय. का, तर हे 4 राष्ट्र आलेत, भारत, ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिका. पहिले फक्त भारत अमेरिका होते, नंतर हे 2 ऍड झाले. ठीक आहे, लक्षात ठेवा. ब्राईट स्टार 23 युद्ध सराव, आता दुसऱ्या देशाचा आहे, आपण का पाहायचा आहे, कारण त्याच्यामध्ये भारत सहभागी झालाय. ठीक आहे, म्हणून पाहायचा आहे. ब्राईट स्टार 23 युद्ध सराव, तर हा द्विवार्षिक बहुपक्षीय त्रिसेवा सराव आहे, म्हणजे हे 3 सेवेचे सर्व आपले त्याच्यामध्ये सहभाग घेतात. तर ब्राईट स्टार 23 मध्ये भारतीय वायुसेनेने तुकडी सहभागी झाली. तर आयोजन इजिप्तच्या कैरो पश्चिम हवाई तळावर, हे पहा इजिप्तची पिरॅमिड आहेत ना, तिथे हे सरावाचं आयोजन करण्यात आलं. भारतीय वायुसेना प्रथमच ह्याच्यामध्ये पण सहभागी झाली. प्रथम तिथं शब्द आला, आपल्याला ते पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. सहभागी देश कोणते आहेत, अमेरिका, सौदी अरेबिया, ग्रीस आणि कतार. ओके, लक्षात ठेवा. आता पाहूया अंतरिक्ष घडामोडी की ज्या ऑगस्ट महिन्यामध्ये घडल्यात महत्वाच्या. त्यातली सगळ्यात महत्वाची आहे चंद्रयान 3 ची यशस्वी लॉन्चिंग झाली, लँड झालंय सप्टेंबर महिन्यामध्ये. तर हे तर नाही हे सॉरी चुकून झालं माझ्या पण. तर हे चंद्रयान जे आपलं हे ना, हे लॉन्च करण्यात आलं जून महिन्यामध्ये. तर आता ह्याचं काय झालं, लँडिंग झाली चंद्रावर. ठीक आहे, ते घेऊ 2 मिनिट फक्त. तर भारताचे चंद्रयान 3 यशस्वी. तर चंद्रयान 3 मोहिमेमधील विक्रम लँडर 23 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 6:04 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले. ठीक आहे, तारीख लक्षात ठेवा, 23 ऑगस्ट 2023. ओके, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर 6:04 या चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा जगातील 4था देश ठरलाय. सॉफ्ट लँडिंग करणारा 4था आहे. ओके, पण दक्षिण ध्रुवावर लँड करणारा भारत हा पहिला आहे जगातला देश. ठीक आहे, हे पॉईंट महत्वाचे 2 लक्षात ठेवायचे, मध्ये ठेवायचे, ह्याच्यावर प्रश्न फिक्स आहे. आणि ह्यावेळेस ग्रुप बी मेन्सला चंद्रयानचं वजन विचारलं होतं 3600, मी व्यवस्थित घेतलं, तो प्रश्न आलता. ठीक आहे, आता इथं ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो ऑगस्ट महिन्यातला. ठीक आहे, लक्षात ठेवा तुम्ही. विक्रम लँडरच्या सॉफ्ट लँडिंग नंतर जवळपास 4 तासांनी प्रज्ञान रोवर लँडर मधून बाहेर आलं. सगळं डीप मध्ये पाहिलं मागच्या जुलै महिन्यामध्ये. ओके, ह्याच्याविषयी फक्त इथं लँड झालं म्हणून सांगितलं, बाकी काही नाही. पृष्ठभागावर आशक स्तंभ आणि इस्रोच्या खुणा उमटल्यात आणि तिथं वातावरण नसल्यामुळे हे अनंत काळापर्यंत राहतील तशाच. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि ह्याच्या आधी कोण उतरलंय चंद्रावर, रशिया 59 मध्ये उतरला होता, अमेरिका 66 मध्ये आणि चीन 2013 मध्ये, आणि त्यातून 10 वर्षांनी 23 मध्ये भारत उतरलाय. ठीक आहे, लक्षात ठेवा. 23 ऑगस्ट 2023. 23 ऑगस्ट राष्ट्रीय अंतराळ दिवस, नॅशनल स्पेस डे. तर जिथं चंद्रयान मिशन सक्सेसफुल झालं आपलं चंद्रयान 3, त्याच दिवशी मग काय केलं, नरेंद्र मोदींनी काय केलंय की इस्रोच्या कामगिरीबद्दल शास्त्रज्ञांचा गौरव केला, त्यांच्या म्हणजे प्रोत्साहन सत्कार केला, हे केलं. तर ते 23 ऑगस्ट दिवस हा भारताचा राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून ह्या वर्षीपासून म्हणजे पुढच्या वर्षीपासून सुरू होईल. ठीक आहे, लक्षात ठेवा. मग आता ज्यावेळेस पुढच्या वेळेस तुम्ही प्री किंवा मेन्सला जाल ना, त्यावेळेस पहिला दिवस आहे ना राष्ट्रीय अंतराळ दिवस, तो आता तुम्हाला विचारायला लागेल. ठीक आहे, लक्षात ठेवा, 23 ऑगस्ट राष्ट्रीय अंतराळ दिवस.
शिवशक्ती आणि तिरंगा. जिथं आपलं 2019 साली चंद्रयान 2 क्रॅश झालं तर त्याला नाव दिले शिवशक्ती. आणि सॉरी, जिथं उलट सांगितलं मी, ठीक आहे. तर विक्रम लँडरच्या टचडाऊन स्थानाला शिवशक्ती नाव दिले. जे चंद्रयान 3 आहे ना त्याला शिवशक्ती दिले. आणि जिथं आपलं चंद्रयान 2 कोसळलं होतं ना, जे अनसक्सेस झालं थोडंसं, तर त्याला नाव दिले तिरंगा. ठीक आहे, त्या दोन्ही साईडला. आता हिंदी नाव दिलं म्हणजेच आपण नाव दिलं म्हणजे ते मान्यता प्राप्त होते का? नाही, त्यासाठी काही नॉर्म्स असतात ते पूर्ण करण्यात आले म्हणून हे नाव देण्यात आले. ठीक आहे, शिवशक्ती आणि तिरंगा दोन्ही नाव लक्षात ठेवा. रशियाच्या लुना 25 मोहीम अयशस्वी. आपल्या चंद्रयान मोहिमेसोबतच रशियाने पण एक लुना 25 नावाची मोहीम राबवली होती, पण त्यांचं लँडिंग फेल गेलं. ठीक आहे, तर चंद्रावर लँडिंग करणारा पहिला कोण आहे? रशियाचा 59चा. ठीक आहे, पण ह्या वर्षी ते फेल गेले बिचारे. ठीक आहे, लक्षात ठेवा. लुना कोणाची? लुना 25 कोणाची आहे? आपली लुना स्कूटी नसते का, ती रशियाची, फेल गेली ती. ठीक आहे. आता ऑगस्ट महिन्यातले दिनविशेष पाहूया, महत्वाचे पाहूया, सगळे बघायची गरज नाहीये. तर 1 ऑगस्ट मुस्लिम महिला हक्क दिवस असतो. आयोगाने ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे. आणि कधी विचारलाय? ज्यावेळेस तो पहिल्यांदा जाहीर करण्यात आला त्यावेळेस आयोगाने तो विचारलेला आहे. म्हणजे दिनविशेषचं पण एक वैशिष्ट्य आहे की आयोग कोणते पण काही पण नाही विचारत, काहीतरी विशेष घडलं तरच विचारतात. ठीक आहे, 1 ऑगस्ट मुस्लिम महिला हक्क दिन असतो. 1 ऑगस्ट वर्ल्ड वाईल्ड वेब डे असतो. WW नाही का आपण सर्च करत, ते वर्ल्ड वाईड डे असतो. ठीक आहे, तर ते टिम बर्नर्स-ली यांनी एक प्रस्ताव पोस्ट केला WWE वर पहिला, तर त्यानुसार तो दिवस साजरा केला जातो. नंतर 3 ऑगस्ट 2023 13वा भारतीय अवयवदान दिन. मगाशीच पहिला आपण अवयव उद्यान भारतातलं पहिलं कुठं? ठाणेमध्ये सुरू करण्यात आलं. महाराष्ट्रातलं, सॉरी भारतातलं म्हणलं मी, महाराष्ट्रातलं ठाणेमध्ये. ठीक आहे, आणि त्याच वेळेस सांगितलं तुम्हाला की हा डे आहे ना चेंज करण्यात आला. अवयवदान दिन आहे ना, पहिला राष्ट्रीय अवयवदान दिन, भारतीय अवयवदान म्हणजे इंडियन ऑर्गन डोनेशन डे असतो 27 नोव्हेंबरला. तर तो काय केलं ह्यावेळेस चेंज करण्यात आलाय. तर आता तो 2023 पासून 3 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात जाईल. ठीक आहे, तुम्ही लक्षात ठेवा, इथं हा पॉईंट सगळ्यात महत्वाचा आहे. 27 नोव्हेंबर आणि 3 ऑगस्ट दोन्ही तारखा लक्षात ठेवा. पूर्वीची 27 नोव्हेंबर होती, आताची 3 ऑगस्ट आहे. ठीक आहे, आणि मला वाटतं इंटरनॅशनल ऑर्गन डे दिवस असतो ना, मला वाटतं 12 का 13 ऑगस्ट असतो. ठीक आहे, हा भारतीय बरं, आंतरराष्ट्रीय वेगळा, भारताचा वेगळा. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर तो आता 3 ऑगस्ट का करण्यात आलाय? तर 3 ऑगस्ट 1994 रोजी भारतातील पहिल्या यशस्वी हृदय प्रत्यारोपणाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात आलाय. ठीक आहे, म्हणजे निश्चित करण्यात आलाय की बाबा इथं पहिल्यांदी एखाद्याचं हृदय दुसऱ्याला यशस्वी प्रस्थापित करण्यात आलं. ते नाही का माहित, तेरे लिए मैं कुछ भी कर सकता हूं, अपना दिल दे सकता हूं. ते वस्तुस्थितीमध्ये हृदय खरंच यशस्वी प्रत्यापन करण्यात आलं 3 ऑगस्ट 1994 रोजी. ठीक आहे, असं पहिल्या वेळेस भारतात घडलं म्हणून तो दिवस आता भारतीय अवयवदान दिन दिवस म्हणून साजरा करण्यात येईल. तर 2010 पासून भारतीय अवयवदान दिन दरवर्षी पाळला जातो. भारतात अवयवदानाचे नियमन मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा 1994 द्वारे करण्यात येते. ठीक आहे, तर हे प्रत्यारोपण 94च आहे आणि नियमन कायदा पण 94च आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा की ह्या कायद्यानुसार त्याचे नियमन करण्यात येतं. कायदा कधीचा? 94चा. आणि आयोगाला मागचा पॅटर्न बघितला, आयोग कधी कधी कायदे पण विचारतं का, तर ते ह्याच्यामुळे विचारतं की बाबा इथं काहीतरी करंटमध्ये रिलेटेड इश्यू आलाय म्हणून आयोग विचारतं. नाही तर आयोगाला असंच काही पण नाही सुचत किंवा आयोग काही पण नाही विचारत. आता 6 ऑगस्ट हिरोशिमा दिन असतो, 9 ऑगस्ट नागासाकी दिन असतो. ह्याच्यात बघायसारखं काही नाहीये, आयोग विचारत पण नाहीये. 7 ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिन, हा शाश्वत फॅशनसाठी हातमाग हे दिवस आहे. आणि 7 ऑगस्ट रोजीच काय असतं, हाताने काय करतो आपण? भाला फेकतो. ठीक आहे, तर हाताने भाला फेकलाय, 7 ऑगस्ट भालाफेक दिन. हे ऑलिम्पिक म्हणजे आपल्या नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिक गेम्समध्ये 87.58 मीटर भालाफेक करत सुवर्णपदक जिंकले होते. त्यानिमित्त हा दिवस जाहीर करण्यात आला. 7 ऑगस्ट भालाफेक दिन. हाताने भाला फेकला म्हणजे काय? हातमाग दिन आणि भालाफेक दिन 7 ऑगस्ट. नंतर 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन. जागतिक आहे बरं, महाराष्ट्राचा नाही, भारताचा नाही, जगाचा आहे. तर त्याचं थीम आहे स्वनिर्णयासाठी बदलाचे एजंट म्हणून स्वदेशी तरुण. ओके. 10 ऑगस्ट जागतिक सिंह दिन, बघायची गरज नाही. 10 ऑगस्ट जागतिक जैव इंधन दिन, हे बघायची गरज आहे. तर हे काय आहे? तर जैव इंधन म्हणजे काय? बायोफ्युल, म्हणजे आपले तेल आहेत ना, शेंगदाणा तेल वगैरे, ते बायोफ्युल म्हणजे वनस्पतीपासून बनणारं तेल आहे, त्याला बायोफ्युल म्हणतात. ठीक आहे, तर ते 10 ऑगस्ट 1883 रोजी रुडोल्फ डिझेल यांनी जगात पहिल्यांदा शेंगदाणा तेलावर यांत्रिक इंजिन चालवले होते. म्हणजे आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही. उद्या जरी पेट्रोल संपलं तर आपलं बिचार घरातलं गोड तेल उचलायचं, टाकायचं गाडीमध्ये, पळवायची गाडी. ठीक आहे, म्हणजे आपल्या गाडी काय बंद नाही पडणार. नंतर 12 ऑगस्ट जागतिक खाद्य दिन. असं करू नका, गाडीमध्ये तेल बिल दुसरं काही टाकताल तर गाडी मशीन खराब होईल, खर्च येईल, परत मला शिवाय देताल. ठीक आहे, 12 ऑगस्ट जागतिक खाद्य दिन. 14 ऑगस्ट फाळणीच्या भीषण आठवणीचा दिवस, हे महत्वाचा दिवस. ठीक आहे, भारताची फाळणी झाली 14 ऑगस्टला. त्या दिवशी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 मध्ये हा दिवस पाळण्याची घोषणा केली होती. ठीक आहे, 21 मध्ये, 22 मध्ये, आता 23 आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. 20 ऑगस्ट सद्भावना दिवस असतो. तर माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंती निमित्ताने भारतात दरवर्षी आयोजित करण्यात येतो. किती? 20 ऑगस्ट. जागतिक जल सप्ताह 2023. जल दिन पाहिला होता आपण. वेब नावाची एक हे पाहिली होती ट्रिक. वेब म्हणजे वॉटर डे, अर्थ डे, आणि बी म्हणजे बायोडायव्हर्सिटी डे. ठीक आहे, तर त्याच्यामधलं आता हे जागतिक जल सप्ताह, तो डे होता, आता हा सप्ताह आहे. बदलाची बीजे, जल ज्ञानी जगासाठी नाविन्यपूर्ण उपाय, हे ह्या वर्षीची थीम आहे. ठीक आहे,
तर जलसप्ताह कधी असतो? 20 ते 24 ऑगस्ट दरम्यान. ओके, लक्षात ठेवा तारीख, थीम आणि तारीख. 26 ऑगस्ट महिला समानता दिवस. ठीक आहे, महिला दिन वेगळा, जगातला वेगळा 8 मार्च, भारताचा 13 फेब्रुवारी आहे तो वेगळा, आणि हा वेगळा, महिला समानता दिन आहे. ठीक आहे, समानता स्वीकारा, इम्ब्रेस इक्विलिटी. ठीक आहे, लक्षात ठेवा. 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन. मगाशीच पाहिलं 15 जानेवारी आता महाराष्ट्राचा ठरणार आहे आणि हा राष्ट्राचा आहे. खेळ हे सर्वसमावेशक आणि तंदुरुस्त समाजासाठी सहाय्यक आहेत, ही यावर्षी थीम आहे. 30 ऑगस्ट राष्ट्रीय लघु उद्योग दिन, नॅशनल स्मॉल इंडस्ट्री डे. MSME दिवस वेगळा आहे आणि हा स्मॉल इंडस्ट्री डे वेगळा आहे. ठीक आहे, फक्त एक वाचन सोडून द्या. 30 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय वेल शार्क दिवस असतो, फक्त एक वाचन सोडून द्या. ही वेल शार्क आहे, शार्क आणि वेल मिक्स आहे. ठीक आहे, आता इथपर्यंत झालं ऑगस्ट महिन्याचा आपलं फास्ट ट्रॅक व्हिडिओ. ठीक आहे, नंतर भेटूया सप्टेंबर महिन्याच्या फास्ट ट्रॅक मध्ये. धन्यवाद.